लेक्चर पण रेकॉर्ड केलेले नवीन विद्यार्थ्यांनी प्रेझेंटी पण लावून द्यायची आपली. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, कुठे गेला, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट टाईप ऑफ कम्प्युटर सिक्युरिटी. आता मी कम्प्युटर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला काय काय शिकवलं होतं माहिती का. मी नेटवर्किंग सिक्युरिटी दाखवली होती तुम्हाला, बरोबर. नेटवर्किंगचे कॉन्सेप्ट शिकवले होते मागे. नवीन विद्यार्थी नाही, जुने विद्यार्थी पण आहेत तुमच्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही फक्त आता सध्यासाठी ऐकायचं आहे. तर नेटवर्किंगमध्ये मी नेटवर्किंग सिक्युरिटी शिकवलेली आहे, ॲप्लिकेशन सिक्युरिटी शिकवलेली आहे सायबर सिक्युरिटीमध्ये, बरोबर ना. आणि IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटरशी रिलेटेड सगळे, तर यांची सिक्युरिटी असते, बरोबर. ॲप्लिकेशन म्हणजे सगळे ॲप आले त्याच्यात. ॲप्लिकेशन सिक्युरिटी म्हणजे सगळे ॲप आले, तर ही पण सिक्युरिटी असते. नेटवर्किंग पण सिक्युरिटी असते, महत्त्वाच्या सिक्युरिटी सगळ्या. आणि IT सिक्युरिटी म्हणजे पुन्हा कम्प्युटरची सिक्युरिटी. ठीक आहे, सुरक्षा. हे वर्डप्रेस म्हणजे एक ॲप्लिकेशन आलं. वर्डप्रेस, बोला. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही का, 2 मिनटं. बरं झालं श्रावणी, तूच एकटीच ॲक्टिव्ह आहे इथं, बाकी सगळे ऑफ झालेले आहेत. नेमकं मीच. रितिका पण काय करते काय माहिती. नाही सर, बाकीच्याने पण मेसेज केला. ठीक. स्क्रीन शेअर ऑफ आहे. हां ठीक आहे, 2 मिनटं. मी बघितली नव्हती कमेंट म्हणून दिसत नाहीये. स्क्रीन ऑफ आहे. ठीक आहे, कनेक्ट. इंटरनेट नव्हतं गेलेलं. प्रेझेंट नीट लावून द्यायचे आपण आपापल्या. ठीक आहे. तर मी इथं बघा कोणती हे होती रे सिक्युरिटी, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाईप ऑफ सिक्युरिटी. याच्यामधून कोणती सिक्युरिटी नाही आहे. नेमकं मेसेज कोणता आहे. हां, वर्डप्रेस का म्हणतोय मी. वर्डप्रेस काय माहिती का. वर्डप्रेस माहिती आहे काय येतं. वर्डप्रेस तुमचं जे पेपर आहेत ना, तुम्ही जे पेपर वाचतात, सॉरी वर्डप्रेस जे ॲप्लिकेशन असते, सॉरी हे जे वेबसाईट असते ना, ज्याच्याने तुम्ही वेबसाईट बनवता, सगळी एक ॲप्लिकेशन आहे जिथं वेबसाईट बनवण्यासाठी पूर्ण साहित्य उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही तिकडनं एखादं वेबसाईट पेज बनवू शकता. तुम्हाला मॅडमांनी शिकवलेलं आहे का. शक्यतो मॅडमांनी सांगितलं पाहिजे होतं वर्डप्रेस काय आहे, कारण की ही जी ॲप्लिकेशन आहे ना, ही पण खूप पॉप्युलर आहे एखादं वेब पेज बनवण्यासाठी. ते एक ॲप्लिकेशन आहे. आता एकट्या ॲप्लिकेशन ही कोणती सिक्युरिटी आहे का, याची सिक्युरिटी तर नाहीच आहे. एखाद्या ॲप्लिकेशनची सिक्युरिटी म्हणून कसं काय ओळखली जाणार आहे. म्हणून हे राईट आन्सर येतं. हे का राईट आहे तिथं. तर नेटवर्किंग पण एक सिक्युरिटी आहे. ॲप्लिकेशन म्हणजे सगळेच ॲपची सिक्युरिटी पण आहे. आणि IT म्हणजे सगळे कम्प्युटरशी रिलेटेड सगळ्या गोष्टींची सिक्युरिटी आहे. म्हणून हे सगळे राईट येतात. नेटवर्किंग सिक्युरिटी राईट येते, ॲप्लिकेशन सिक्युरिटी राईट येते, IT सिक्युरिटी राईट येते. वर्डप्रेस काय एक ॲप्लिकेशन होता, एक स्पेशल ॲप्लिकेशन आहे. जर का मी इथं इंस्टाग्राम सिक्युरिटी टाकलं असतं तर राईट आन्सर कोणतं असतं. इंस्टाग्राम सिक्युरिटी. कारण की ते एक ॲप्लिकेशन आहे, त्याची स्वतःची एक सिक्युरिटी कसं काय राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे असते, पण मग ते एक शिकवण्यासाठी एखादा टॉपिक तो नाहीच आहे. म्हणून नेटवर्किंग सिक्युरिटी असते, ॲप्लिकेशन सिक्युरिटी असते, IT सिक्युरिटी असते. एखाद्या पर्सनल ॲपची कोणती सिक्युरिटी नसते. म्हणून राईट आन्सर ते आहे. याच्यात गोंधळ होईल का. नहीं है ना. कंट्रोल ए के साथ सभी ऑब्जेक्ट का चुनाव करना संभव है. आता तुम्हाला ज्यांनी प्रॅक्टिकल केलं त्यांना माहिती आहे ना. कंट्रोल ए केलं तर ऑल सिलेक्ट होतं. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला की सांगितलेलं आहे की A to Z पर्यंत सगळ्या की पाठांतर करून घ्यायच्या. नेमकं तुम्हाला जमल्या पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांनी पण लक्ष द्यायचं आहे की सगळे शॉर्टकट की जे आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, असेच प्रश्न येतात. त्याचं आन्सर काय तुम्ही कमेंटला टाकायचं आहे, मी सांगणार नाही. मैं परत एकदा वाचून देतो. Ctrl+A के साथ सभी ऑब्जेक्ट का चुनाव करना संभव है. इट इज़ पॉसिबल टू सिलेक्ट ऑल ऑब्जेक्ट यूजिंग Ctrl+A. ठीक आहे, करून द्या तुम्हीच आन्सर करून द्या, मी काही करत नाही. वाचून घ्या. नवीन विद्यार्थ्यांनी पण करायचा प्रयत्न. ठीक आहे, चालायचं पुढे. एकदम सोपा प्रश्न, एखाद्या बालवाडी किंवा ज्युनियर KGच्या मुलाला सुद्धा जमून जाईल. कधी सांगितलं तर एकदा. IFC एक 11 अंकों का कोड होता है. ट्रू अँड फॉल्स. इज IFC कोड 11 डिजिट कोड. काय ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू आहे. ओके, कोणाकोणाचं ट्रू आहे मला सांगा नेमकं कमेंटमध्ये, मी बघतो. ट्रू आहे. ओके, सगळे ट्रूच सांगताय तर ट्रूच आहे त्याचा आन्सर. IFC कोड 11 नंबरचा असतो. पाठांतर करून घ्या, लक्षात असू द्या. ठीक आहे. आता सर हा कम्प्युटरचा तर प्रश्न नाही आहे. मग सर हे कम्प्युटरच्या बाहेरचे प्रश्न कसं काय आले. तुम्ही CCCचा सब्जेक्ट थोडं बघा, बुक बघा. आपल्या बुकमध्ये डिजिटल फायनान्स म्हणून एक चॅप्टर आहे.
ज्याच्यामध्ये हे बँकिंगचं रिलेटेड सगळं जे नॉलेज आहे ते सांगितले त्यांनी, म्हणून असे प्रश्न येत आहेत. कळते सगळ्यांना? रितिका, तो कोणता घुंगरूंचा हो आवाज आहे करते. यार, तिकडनं बंद करून टाकतो मायक्रोफोन. काही बोलायचं असलं ना तेव्हा बोलायचं, लगेच ऑन हो होतं. मी कसं बोलतो, ठीक आहे? तर आय हो. एफ सीचा फुल फॉर्म तुमचा आहे काहीतरी आय एफ सी, इंडस्ट्रियल फायनान्स हां, इंडस्ट्रियल फायनान्स, कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. बरोबर. तर हा जो श्रावणी तो नाही का फुल फॉर्म पूर्ण टाकून द्यायचा आहे कमेंटला. नेमकं सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे, याचे फुल फॉर्मसुद्धा विचारले गेलेले आहेत. कळलं? एवढं तर होऊन जाईल ना, ठीक आहे? तर राईट आन्सर काय? ट्रू आहे. सगळ्यांनी राईट आन्सर दिले त्याचे, ठीक आहे? रितिकाने पण केलेला आहे म्हणजे स्टडी. हम लिब्रे ऑफिस को विंडोज़, लिनक्स, मैक ओएस में इस्तेमाल कर सकते हैं. कैन वी यूज लिब्रे ऑफिस इन विंडोज़, लिनक्स एंड मैक ओएस? ट्रू अँड फॉल्स. आन्सर द्यायचं आहे. मी एक्सप्लेन करेल. मी असं कोणताच प्रश्न सोडणार नाही आहे. तुम्हाला जरी आन्सर द्यायचं माहिती असलं तरी माझं एक्सप्लेन करायचं काम आहे, म्हणूनच मी इथं आलेलो आहे. बरोबर ना? आणि तुम्हाला विता माहिती ना बाकी, ट्रू आहे. ठीक आहे? ट्रू आहे. बघायचं का मग आता असं इतका लेट आन्सर, ठीक आहे? ट्रू आहे, ठीक आहे? तर ट्रू कसं काय त्याचं आन्सर? बघा, लिब्रे ऑफिस शिकवताना लिब्रे ऑफिस मध्ये सर्व आपण विंडोज सर्व यूज करू शकता. हां, तर काय कारण आहे त्याचं ते पण तुम्हाला सांगतो. कारण काय त्याचं, हे त्याचं आन्सर नाही झालं. यूज करू शकतो. लिनक्स हे वेगळं ऑपरेटिंग सिस्टम आहे, विंडोज हे वेगळं ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम माहिती ना, आत्मा, ठीक आहे, कम्प्युटरांची. हे ॲपलचं आहे मॅक ओएस, ठीक आहे? लिनक्स हॅकिंग ऑपरेटिंग सिस्टम आहे, जे की तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये मी शिकवलेलं आहे, ज्याचे बेसिक कमांड मी केलेला आहेत. विंडोज आहे. विंडोज आपले जे रेग्युलरली सगळे व्यक्ती यूज करतात, प्रत्येकाच्या घरात जे कॅज्युअली यूज होणारं ऑपरेटिंग सिस्टम आहे कम्प्युटरवालं, ते म्हणजे विंडोज आहे, मायक्रोसॉफ्टने तयार केलेलं. लिनक्स एखादा स्पेसिफिक व्यक्ती किंवा जो व्यक्ती त्यावरती स्टडी करतो आहे, जसं की बीटेक वगैरे, तर तो व्यक्ती लिनक्स घेईल, ठीक आहे? आणि मॅक ओएस शोकसाठी, बरोबर ना? कळते सगळ्यांना? तर मॅक ओएस त्यांना सिक्युरिटी पाहिजे असेल तर मॅक ओएस त्यांच्या पद्धतीने सगळे घेतात. तर मला हे सांगा, हे झाले ऑपरेटिंग सिस्टम, वेगवेगळे कम्प्युटर. जसे तुमच्याकडे अँड्रॉइड आहे आणि माझ्याकडे आयफोन आहे समजा, तर आपल्या जे कंपनी मोबाईलमध्ये जो वेगळा फरक आहे तेच फरक आहे मी इथं दाखवलेलं आहे, विंडोज, लिनक्स, मॅक ओएस. मी या प्रश्नामध्ये नेमकं सांगितलं काय केलेलं आहे की लिब्रे ऑफिस विंडोज, लिनक्स और मॅक ओएस में इस्तेमाल कर सकते हे क्या? हो, करू शकतो. राईट आन्सर आहे त्याचं. कसं काय राईट आन्सर आहे? लिब्रे ऑफिस जेव्हा मी तुम्हाला शिकवलं होतं तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की लिब्रे ऑफिस एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. बोललो होतो का? ओपन सोर्स सॉफ्टवेअर. आता ओपन सोर्स सॉफ्टवेअर कोणते असतात? ॲप्लिकेशनमध्ये टाईप्स येतात. ओपन सोर्स आहे का? ओपन सोर्स म्हणजे असे ते ॲप्लिकेशन ज्यांचे ओपन सोर्सचे कोड असतात ना, कोड म्हणजे त्यांचे जे काही व्हर्जन असणार आहे नवीनवाला, ते फ्रीमध्ये मिळतं त्यांना. म्हणजे तिथून येणारे जे काही फंक्शन आहे तिथून काही परचेस करावं लागत नाही, तिथून ते फ्रीमध्ये मिळतं. त्याचे कोणत्याच पद्धतीचे पैसे ते घेत नाही. म्हणजे त्यांची जी काही सेवा आहे ॲपवरती देणारी, ती सगळी ती फ्रीमध्ये देतात. त्या ॲप्लिकेशनला आपण काय म्हणतो? सुरेश गेला. सुरेशसाठी ताड्या वाजवायचं आहे, याला पुढच्या मीटिंगला बघतो मी. ठीक आहे ठीक आहे. सुरेश म्हणजे त्यांच्या वडिलाचं मी नाव असतं, ते त्यांचं नाव नसतं, म्हणून बोललेलं तुम्हाला. म्हटलं ईमेल पण तुमच्या याची बनवायची. तर ओपन सोर्स काय असतं? ॲप्लिकेशनमध्ये 2 टाईप्स येतात. जे ॲप्लिकेशन सगळ्यांसाठी उपलब्ध असते, फ्री असते, जसं की एखादी ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये घडी पैसे मागतात बघा, किंवा ते डाउनलोड करण्यासाठी पैसे मागतात. किंवा विंडोजमध्ये एखादं ॲप्लिकेशन जेव्हा तुम्हाला स्पेसिफिक ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे, तर जेव्हा ती आपण डाउनलोड करायला जातो ना प्ले स्टोअर किंवा स्टोअरमध्ये, तर आपल्याला पैसे मागतात, फीज मागितली जाते. तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ती फीज पेड करणार. मग ते ओपन सोर्स आहेत का? आणि ओपन सोर्सचा अजून एक मतलब असतो, जे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये फ्री आहेत, म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टममध्ये चालतात आणि यूज होतात. आता काही ॲप्लिकेशन आहेत जे फक्त विंडोजमध्ये चालतील, विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये. म्हणजे काही ॲप असे आहेत जे फक्त अँड्रॉइडच्या ॲपमध्ये चालतात, ॲपलच्या मोबाईलमध्ये ते कामच करणार नाही. कळतं आहे सगळ्यांना? अजून, ठीक आहे? म्हणजे असे कोणते ॲप्लिकेशन असतात जे फक्त एखाद्या स्पेसिफिक मोबाईलवरती चालतात. तुमच्या मोबाईलमध्ये एखादी ॲप्लिकेशन असेल सध्या, ती मला माहिती नाही, पण ती फक्त तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये चालेल आणि कधी ॲपलमध्ये ती चालवायला गेली तर ती चालणार नाही. तर ती ओपन सोर्स आहे का?
नाही, तर ही ओपन सोर्स ॲप्लिकेशनचे तथ्य आहेत की ते प्रत्येक मोबाईल व प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमवर चालते, म्हणून याचं राईट आन्सर ट्रूज असणार आहे. अजून काही एक्सप्लेनेशन आहे का तुम्हाला याच्यात, डाऊट्स वगैरे? ओपन सोर्स माहिती का? ओपन सोर्स, परत एकदा सांगतो, ओपन सोर्स एकदम चांगल्या पद्धतीने शिका. ओपन सोर्स नेमकं असतं काय, ठीक आहे? तरी एकदा मी एक व्हिडिओ टाकून देईन तुम्हाला, त्याच्यामध्ये पूर्ण पद्धतीने समजवलेलं असेल. तरी माझ्या पद्धतीने नसेल समजलं तर तुम्हाला, ठीक आहे? ओपन सोर्स काय असतं तर याचं राईट असणार, ट्रू असणार आहे. आता हा तर प्रश्न बापा डेंजरच आहे. यावर्षी आलेले प्रश्न मुलांनो हसायला पाहिजे तुम्ही, की एक्झाम किती सोप्या असतात आणि मुलं फेल होता कुठे. ठीक आहे, बघा नवीन विद्यार्थीचं ऐकत नाही, डायरेक्ट आन्सर देतात. ठीक आहे, बरोबर आहे ना? आधार कार्डवर 12 डिजिट नंबर असता, 15 नसता. मला पाठांतर आहे माझा, मला पण माहिती नाही, मला मोजून घेऊ द्या. ठीक आहे, ठीक आहे. काय आपला 229 आहे माझा, 229 299 7 52 16 76 31 76 31 52 16 76 31 किती रे? बेक बे 2 4 बे 3 6 बे 4 बे 5 बे 6 12 अंकी असता, 15 अंकी. रॉंग आन्सर आहे. ठीक आहे, कळलं? फॉल्स आहे. एवढं तर जमेल ना? म्हणून आधार कार्ड नंबर सुद्धा पाठ ठेवायचा. आता काय मुलं हसता येतं, बघा आधार कार्डचा नंबर सुद्धा विचारला गेला आहे. आता हे का विचारला गेला, तर हे पण ते बँकिंगचाच भाग आहे. कारण की आधार कार्ड का विचारलं जायचं माहिती का? समजून घ्या, तुम्हाला तुमच्या बँकेमधले पैसे काढायचे आहे, ओके, आणि तुमच्याकडे काहीच नाही आहे ना, तुमचा अकाउंट नंबर आहे ना, काहीच नाही तुमच्याकडे. तुम्ही फक्त एक्झॅक्ट तुम्ही उभे फक्त सायबर कॅफेवरती, तर तेव्हा फक्त तुम्हाला आधार कार्ड नंबर तोंडी तरी माहिती असायला हवा का? तर तुम्ही फक्त आधार कार्ड नंबर त्याला सांगितला ना, तर तुम्ही कोणत्याही बँकेतून तुमचे पैसे फक्त थंबवर काढू शकता. नुसतं थंब, तुमचा थंब असतो ना, त्या थंबवरती कसं काय निघतील? फक्त सगळ्या बँकला KYC केलेली असावी, कळतंय? आधार कार्ड लिंक असावं. म्हणजे तुम्ही 5 बँक ओपन केले, एक SBI, ICC असेल, HDFC असेल, ठीक आहे, युनियन असेल, ठीक आहे, तर ह्या सगळ्या बँकेशी तुमचा आधार कार्ड लिंक असायला हवं, कळतंय ना? एवढं तर म्हणजे नेमकं तुमच्याकडे एखाद्या वेळेस अशी सिच्युएशन आली की तुम्हाला पैसे पाहिजे, की तुमच्या वॉलेट नाही आहे, मोबाईल नाही, काहीच नाही तुमच्याकडे, UPI पण नाही आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नंबर नाही, फक्त तुमचा नंबरसुद्धा पाठांतर सुद्धा असला ना, तर नंबर पाठांतर असला तर तुम्ही त्याला ऑनलाईन डाउनलोड करून घेसाल, बरोबर? आणि जरी सायबर कॅफेला नुसतं सांगितलं ना की माझा नुसता नंबर पाठांतर आहे, तर तो नंबरवरतीच तुम्हाला ते पैसे देऊ शकतो. फक्त त्याला काहीच करायचं नाही, नंबर टाकावा लागतो तिथं आणि तुमचा थंब घ्यावा लागतो, तो तिकडनं बँक ॲक्सेस करतो आणि तुम्ही जेवढे पैसे सांगितले तेवढे पैसे तो काढून तुम्हाला कॅशमध्ये कन्वर्ट करून देतो. हे बँकेतसुद्धा होतं, कळलं मग? म्हणून हा बँकेचा भाग येतो, ठीक आहे. याला काहीतरी आपण आहे तो सब्जेक्ट, तुम्ही एकदा बुकमध्ये बघा, आधार कार्डला काहीतरी नाव आहे त्याला, तर याच्यावरून प्रश्न जमतात. तर जमेल नाही भाई आधार कार्ड, तर फॉल्स होतं, ठीक आहे. चालायचं पुढे. IMI कितने डिजिट का होता है? हा कोड जास्त 12 अंकी असतो तो, है ना? 15 हां सॉरी, लंबा असतो तो खूपच, त्याची लेंथ खूप असते. 12 राईट असेल, ठीक आहे. कारण की IMI कोड काय, IMI कोडचं काम काय आहे तर मला सांगा. तुम्ही नुसतं आन्सर देणार कसं चालेल? मी सायबर सिक्युरिटीमध्ये IMI कोड शिकवलेला आहे, IMEI कोड, ओके. कळते का? याचा फुल फॉर्म पण लिहून आणायचा आणि सगळ्यांनी फुल फॉर्म टाकायचा कमेंटला प्रत्येकाने, ठीक आहे. IMIचा IMEI आणि लिहायचा पण आहे, कळते का सगळ्यांना? इंटरनॅशनल काहीतरी आहे, इंटरनॅशनल मशीन इक्विपमेंट, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट कोड, इंटर नंबर काहीतरी आहे, इक्विपमेंट नंबर म्हणून, किंवा इंटर डिजिट्स वगैरे, इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, ओके. तर आयडेंटिटी मीन्स आपल्या मोबाईलची ओळख, नेमकी ओळख, ठीक आहे. IMI कोडच असतो, म्हणजे तुमचा मोबाईल जेव्हा ओरिजिनल ट्रॅक होतो ना पोलिसांकडनं, तर ह्या कोडवरती असतो. हा 15 अंकी नंबर असतो तो पुन्हा. का तर जेव्हा तुम्ही कोणताही मोबाईल घेतात किंवा नवीन घेतला जरी, तर आता तुम्ही ज्या मुलांना आम्ही टॅपवर राईट केले ना, त्यांचे IMI कोड आमच्याकडे पडलेले आहेत, आमची रिसिप्ट आहे त्याचे, ज्या रिसिप्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नेलेले आहे ना, तर त्यांचा IMI कोड आमच्याकडे आहे. पण तुम्ही पण तो चेक करू शकतात
आणि तो तुमच्याच नावावरती असं काहीच नाही की त्याची रिसिप्ट जर का तुम्हाला काही त्याच्याशी प्रॉब्लेम आला पुढे जाऊन तर त्याची जर का तुम्ही आमच्याकडे रिपोर्ट टाकली तर त्याची रिपोर्टचं आमच्याकडे प्रूफ असतं जे आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि जे तुम्हाला पण कामात येईल. कळलं? हा कोड तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेले ना मोबाईल घेतला तर तेव्हा तुम्हाला हा माहिती असायला हवा आणि तुमच्या नावाने रजिस्टर असायला हवा. ठीक आहे, कळलं तुम्हाला? तुमच्या नावाने रजिस्टर म्हणजे नावाने रजिस्टर नसतो तो, ठीक आहे, पण तो आयडेंटिटी असतो की नेमकं मोबाईल तुमचाच आहे. जर का तुम्हाला तो नंबर माहिती असला तर नंबर तुमचाच आहे किंवा फोन तुमचाच आहे हे डिफाईन होतं. तो तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा बघता येतो. कळतं आहे सगळ्यांना? नेमकं मोबाईल कोणाच्या नावावरती आहे, ठीक आहे, हे डिफाईन असतं. आता आम्ही जे मोबाईल तुम्हाला देतो आहे, जे समजा टॅप प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यावरती IMEI कोड आहे, पण तो स्वतः मालकाने तिथं सिग्नेचर केलेली ज्याचा ते मोबाईल होते. ठीक आहे, कळते सगळ्यांना? मोबाईलवाला असेल किंवा एखादा स्टोअरवाला असेल त्याचे सिग्नेचर असतात. ठीक आहे, तर ती रिसिप्ट आमच्याकडे समजा तर तुम्हाला जर का त्याचा काही प्रॉब्लेम आला तर ती रिसिप्ट आम्ही तुम्हाला दाखवू शकतो जी की तुमच्या पण कामात येईल. कळतंय सगळ्यांना? म्हणून कोणताही मोबाईल घेत असताना कुठेही मोबाईल घ्या तुम्ही तर IMEI कोड तुम्हाला माहिती असायला हवा, नेमकं तो कोणाच्या नावावरती आहे. कळलं? एवढं तरी 15 अंकी कोड याचा फुल फॉर्म माहिती का? टाका कमेंटमध्ये. श्रावणी टाकायचं आहे, बाकीच्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, नवीन विद्यार्थ्यांना. APS तीच प्रोसेस जी प्रोसेस मी तुम्हाला बोललो होतो. मी म्हटलं इथं मला आठवण येत नव्हतं ना की म्हटलं आधार काढण्याचे पैसे काढण्याची त्या परिस्थितीला काय म्हणतात, त्या कंडिशनला काय म्हणतात, तर मी थोडक्यात विसरलो होतो. त्या कंडिशनला आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस असं म्हणतात. APS याचा फुल फॉर्म काय रे? लिहा तुम्ही, टाईप करा. मी काही टाईप करत नाही, मी माऊस वगैरे माझ्या हातात आता. ठीक आहे, आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस. कळतंय ना सगळ्यांना? आधार एचा आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस. कळलं? लिहून टाका. आता हा प्रश्न काय म्हणतो ते बघू. APS में निम्न में से किसकी आवश्यकता नहीं पड़ती है? अकाउंट नंबर, बायोमेट्रिक, बँक नेम. कोणाची आवश्यकता नाही पडते? आता बायोमेट्रिक काय आहे? ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल तो विद्यार्थी राईट आन्सर देईल. अकाउंट नंबरची गरज नाही पडत, बरोबर ना? मी काय सांगितलं तुम्हाला, मी तर समजवलं की नाही, इथंच क्लिअर झालं होतं की नाही ते. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे कधी अकाउंट नंबरसुद्धा नसला, बँकेची कोणती डिटेल्स पण नसली, बँकेचं नाव जरी नसलं तरी तुम्ही सुद्धा बँकेमधून पैसे काढू शकता. पण तिथं आपल्याला अकाउंट नंबर लागतं, ठीक आहे, आधार नंबर लागतो आणि नेमकं तुमच्या कोणत्या बँकेमध्ये पैसे येते बँकेचं नाव तर माहिती पाहिजे तुम्हाला. नाही तर सगळे चेक करत बसा. 505 बँक कसं काय चेक होईल ते? तो भाऊ म्हणेन बापरे. कळत आहे ना? म्हणून बँकेचं नाव तरी तुम्हाला माहिती असायला हवं की नेमकं कोणत्या बँकेतून पैसे काढायचे. तर बायोमेट्रिक आपल्याला बायोमेट्रिक काय आहे? नवीन विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे. बायोमेट्रिक काय आहे? आपण थंब देतो ना, थंब जिथं आपलं आधारला थंब देतो, आधार काढताना किंवा बँकेत गेल्यावरती थंब देतो, आणि जे डिव्हाइसचा ते यूज करतात त्याला बायोमेट्रिक डिव्हाइस असं म्हणतात. आणि बायोमेट्रिक आपण करतो ना तर याला फिंगरप्रिंट देणं असा त्याचा अर्थ होतो. तर बायोमेट्रिक करते तुम्हाला म्हणजे फिंगरप्रिंट नोंदवायचं. ठीक आहे, त्याला बायोमेट्रिक करतं. आता हे कोणालाच माहिती नाही आणि एखादा MSITच्या पोराला उचलून घेऊन बायोमेट्रिक तो म्हणेल काय म्हणतोय हा. ठीक आहे, तर मग बायोमेट्रिक माहिती असायला हवं. बँक नेम आणि इतकं ते व्यवस्थित लागते. तर APS चा फुल फॉर्म लागतो म्हणजे लागतो, CCC ला विचारला जातो. पाठांतर ठेवा. आधार एनेबल पेमेंट सर्विस. निम्न में से कौन सी वॉलेटाइल मेमोरी आहे? ये बहुत बड़ा चैप्टर है पर मैं तुमको शॉर्ट में रॅम मेमोरी. ओके, रॅम काय वॉलेटाइल आहे. आता वॉलेटाइल काय सर? आता राईट आन्सर देत आहेत मुलं. परमनंट मेमरी म्हणू शकतो आपण. ठीक आहे, पण वॉलेटाइल म्हणजे ज्या मेमरीला व्होल्टेज लागतो, जो म्हणजे जसं एखादा पंखाला जोपर्यंत व्होल्टेज आहे तोपर्यंत तो चालतो, तसंच ह्या मेमरीला वॉलेटाइल म्हणतात. तर का? तर तिला जोपर्यंत व्होल्टेज आपण देतो तोपर्यंत ती डाटा स्टोअर ठेवते, नंतर ती बंद पडून जाते, लगेच ऑन पण होते. कळते तुम्हाला? म्हणजे एक्झाम्पल, एखादी मेमरी आहे, आता ह्या मेमरीला जोपर्यंत करंटचा फ्लो जातो तोपर्यंत ती डाटा सेव्ह ठेवते. म्हणजे कोणता डाटा? समजून घ्या तुम्ही कम्प्युटरमध्ये आता इथं गेम खेळताय, हे टास्कबार आहे आपलं, ठीक आहे, इथं गेम आहे तुमचा, इथं तुमचं वर्ड प्रोसेसिंग चालते ते, ओके, इथं लिब्रे ऑफिस ऑन केलेलं आहे तुम्ही, इथं PUBG, इथं GTA, इतके सगळे तुमचे गेम चालू. इथं हा जो सगळा डाटा झेलला जातो आहे तो कुठे झेलला जातो आहे? रॅममध्ये झेलला जातो आहे, रँडमली ॲक्सेस. त्याचा फुल फॉर्म असतो आहे रँडम ॲक्सेस मेमरी. म्हणजे रँडमली तुम्ही जे काही ॲक्सेस करता कम्प्युटरवरती
ते सगळा डाटा रॅम मेमरीमध्ये सेव्ह असतो. मला सांगा, तुम्ही पबजी गेम खेळतात आणि पबजी गेम खेळत असताना तो डाटा रन होतो कुठे? एवढे PDF पण तर दिसतात तुम्हाला. PDF म्हणजे तुम्ही नुसतं एक फोटो काढा आणि त्या फोटोची स्टोरेज बघा की किती झाले. मग जेव्हा तुम्ही ऑन गेम खेळतात तेव्हा एवढं 3D ॲनिमेशन तुम्हाला दिसतं, तर त्याचं बी तर काहीतरी स्टोरेज लागतं आहे ना. मग ते स्टोरेज तुमचं रॅममध्ये सेव्ह असतं सध्यासाठी. ठीक आहे. तर मग तुमचा लाईट गेला समजा, तुम्ही एखादी फाईल तयार करतायत. ओके, समजा मी इथं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. हे बघा, मी इथं तयार केलेलं आहे. इथं कुठे गेलं? समजा मी इथं कम्प्युटरमध्ये, इथंच बघा एक्झाम्पल, इथं कम्प्युटरमध्ये मी काही एखादी फाईल चालवते आणि मध्येच लाईट गेली, पण मी हे PDF सेव्ह केली नव्हती. ठीक आहे. मी 1000 पेज लिहिले होते पूर्ण, पण मी सेव्ह केले नव्हते. ते मी काम करत होते त्यावरती, बाकीचं ॲड करत होतो, पण मी सेव्ह केलं होतं का नव्हतं. आणि मध्येच लाईट गेली आणि कम्प्युटर काय झाला, बंद झाला. मग नेमकं डाटा कुठे होता? हा एवढ्या 1000 फाईली होत्या कुठे? सेव्ह तर नव्हत्या, लाईट गेल्यावर तर उडाला. मग नेमकं तुम्हाला जोपर्यंत स्क्रीनवरती दिसत तोपर्यंत होता कुठे नेमकं ठेवला कुठे होता त्याला सध्यासाठी? त्याला ठेवला होता रॅममध्ये, जी लाईट गेल्यावरती डाटा उडवून टाकते. कळतंय? मग रँडम ॲक्सेस मेमरी. ठीक आहे. म्हणजे 2 प्रकार असतात मेमरीमध्ये. प्रायमरी 2 प्रकारच्या मेमरी असतात. थोडक्यात मोठा चॅप्टर आहे, पण मी थोडक्यात तुम्हाला लगेच स्पष्ट करतो. 2 टाईप्स असतात, प्रायमरी अँड सेकंडरी. ठीक आहे. आता सेकंडरी तर मी काही सांगत नाही, प्रायमरीवरती लक्ष देऊ. प्रायमरीमध्ये 2 टाईप्स असतात तुमचे, रॅम आणि रोम. रोमचं आपलं काही घेणं देणं नाही. फक्त रोमचा तुम्हाला फुल फॉर्म माहिती पाहिजे आणि तिचं काम माहिती पाहिजे. ते सिस्टमसाठी लागतात. कम्प्युटरला ऑन होण्यासाठी जो डाटा लागतो, जो प्रोग्राम लागतो, जो कम्प्युटरच्या कामाचा असतो, आपल्या काही कामाचा नाही. ज्याच्यामध्ये गाणे पण नसतात, मेमरी पण, व्हिडिओ वगैरे काहीच नसतं रोममध्ये. ठीक आहे. तर हे आपल्या काही कामाचं नाही. ते फक्त कम्प्युटरच्या कामाचं आहे. कारण की तुम्ही कधी मोबाईल घेतला ना, तर तुम्ही कधीच बघणार नाही की रोम किती GBची आहे. बघितली का कधी? कारण की ती तुमच्या कामाची नसते, ती कम्प्युटरच्या कामाची असते. कम्प्युटरला ऑन होण्यासाठी जो डाटा लागतो, जो घडी एक्झिक्यूट करावा लागतो, तोच प्रोग्राम सारखा एक्झिक्यूट करावा लागतो. तो प्रोग्राम ह्या रोम मेमरीमध्ये असतो आणि तिचा फुल फॉर्म असतो आहे रीड ऑनली मेमरी. कारण की ती रन होते, ऑनली रीड होते. ठीक आहे. जेव्हा कम्प्युटर ऑन होतं ना, तर त्याला ऑन होण्यासाठी काहीतरी प्रोग्राम लागतो आणि तो प्रोग्राम ह्या रोम मेमरीमध्ये सेव्ह असतो कम्प्युटरच्या. म्हणून ती मेमरीचं आपलं काही घेणं नाही. म्हणून 2 टाईपच्या मेमरी असतात. ही लाईट गेल्यावरती सुद्धा डाटा हिचा सेव्ह असतो, उडत नाही. ठीक आहे. हिचं एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. रॅममध्ये नेमकं काय आहे, लाईट गेल्यावरती डाटा निघून जातो. रँडम ॲक्सेस. ठीक आहे. रँडमली ॲक्सेस मेमरी. आपण रँडमली काही पण ॲक्सेस करतो आहे, तर त्याचा डाटा सगळा तिथं असतो. तर हा 2 टाईपचे असतात. रॅमला वोलोटाईल म्हणतात. वोलोटाईल म्हणजे वोल्टेज आहे तोपर्यंत, आणि हिला नॉन वोलोटाईल म्हणतात. कोणाला? रोमला. जिचा लाईट गेल्यावरती सुद्धा तिचा डाटा काही उडत नाही, तिच्याकडेच असतो, कारण की त्यांना लागतो तो. याच्यामध्ये डाऊट्स असतील, हे पुढे तुमचे क्लिअर होतील. आता सध्यासाठी फक्त एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. नवीन विद्यार्थ्यांनी तर लक्ष द्यायचं, तुमच्याकडे भरपूर वेळ आहेत, पण आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या कमीत कमी वेळेत तुम्हाला क्लिअर झाले का? ज्यांची एक्झाम आहे, ज्यांना एक्झाम द्यायची आहे, एक्झाम आहे त्यांची पुढच्या महिन्यात, त्यांना समजतंय काय मेमरी टाईप? हो सर. दोन्ही मुलांना, म्हणजे जेवढे विद्यार्थी आता आहेत तुम्ही ना, तुम्हाला सगळ्यांना मी चांगल्या पद्धतीने हे रॅमचे मेमरी नीट काय समजवली. वोलेटाईल, नॉन वोलेटाईल. वोलेटाईल म्हणजे वोल्टेज आहे तोपर्यंत, नॉन वोलेटाईल म्हणजे वोल्टेज नाही आहे तोपर्यंत. नॉन वोलेटाईल रॉमला म्हणतात, जी वोल्टेज गेल्यावरती पण असतं तिचा डाटा, जो आपल्या काही कामाचा आणि कम्प्युटरच्या कामाचा. रॅममध्ये पण आपल्या काही कामाचा नसतो, जे काही आपण सिस्टमचा डाटा असतो, जसं की आता हे सगळं मी ऑन केलेलं आहे, ह्या सगळ्या फायली, तो सगळा तिथं असतो रॅममध्ये. ठीक आहे. रँडमली ॲक्सेस जे करतो ते डाटा तिथं असतो. ती नॉन वॉलेटाईल आहे, सॉरी वॉलेटाईल आहे. कोण? रॅम. वोल्टेज आहे तोपर्यंत. नॉन वॉलेटाईल रोम. तर वॉलेटाईल आणि नॉन वॉलेटाईलचे प्रश्न जमले पाहिजे. इथं फक्त वॉलेटाईल विचारलं आहे, इथं नॉन वॉलेटाईल विचारलं असतं तर काय सांगलं असतं तुम्ही आन्सर? रोम. ठीक आहे. कळतं आहे मग सगळ्यांना वॉलेटाईल आणि नॉन वॉलेटाईल? मी मागे पण हे एक्सप्लेन केलेलं आहे मुलांना आणि शिकवलेलं आहे. ठीक आहे. मुलांना, तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना सांगतो, जेवढे विद्यार्थी 29 विद्यार्थी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही जर काही लेक्चर करताय ना, आणि जर का तुम्हाला मी शिकवत असताना जर का कॉन्सेप्ट इतके छान पद्धतीने क्लिअर होते ना, जर का फक्त तुम्ही नीट ऐकलं पाहिजे. माझं तरी मन होतं की मी रेग्युलरली सॅटर्डे संडे तर नक्कीच आणायचे हे लेक्चर. नेमकं तुमचे जे कॉन्सेप्ट आहे ना मेनली ते क्लिअर होऊन जातं इथं थोडक्यात. बाकी नंतर मी तुमच्या लेक्चरला पूर्ण वेळ देईन तुम्हाला सांगण्यासाठी. कळलं मग? वॉलेटाईल, नॉन वॉलेटाईल. आपण प्रायमरी मेमरी बघितली फक्त, आणि प्रायमरीमध्ये 2 टाईप्स बघितले, रॅम आणि रोम. एक वॉलेटाईल होती रॅम, आणि एक नॉन वॉलेटाईल होती जी रोम होती. बरोबर? रोमचं पण बघून घ्यायचा ज्यांना डाऊट यायचं असेल. ठीक आहे.
तर सर हे खाली जे टाईप्स आहेत ते कोणते? ते हे रोमचे प्रकार आहेत. रोममध्ये टाईप्स असतात ई पी रोम, पी रोम, हे पुढच्या लेक्चरला क्लिअर होईल. श्रावणी तुम्हाला ई पी रोम माहिती का? ई पी रोम नाही सर, त्याने सांगितलं सर. ओके. तर बघा फक्त प्रायमरी आणि सेकंडरी सांगितलं आता होतं समजा माझा मेमरी. कम्प्युटर आहे आणि हा कम्प्युटरला ऑन होण्यासाठी एकच डाटा, आता कम्प्युटरला उठवायचं आहे फक्त आणि ऑन करायचं आहे, तर तो जो प्रोग्राम असतो तो सारखा त्यात लिहिलेला असतो. कशात? रोममध्ये. जो काही चेंज करण्याची गरज पडत नाही, म्हणून तिला रीड ऑनली म्हटलं आहे, ज्याचा डाटा काही एक्सचेंज होत नाही. पण त्यामध्ये काही टाईप्स येतात, काही टायमाला एखाद्या कंपनीमध्ये असं वेळ होऊन जाते की तो डाटा चेंज करावा लागतो. म्हणजे ज्यांना आता आपल्यासारख्याचं काम नाही, तुम्ही जे कम्प्युटर चालवता ना, तर तुमचं काही छेडखानी करण्याचं काम नाही. कशात? रोममध्ये. कारण की तुम्हाला कॅज्युअली काय काम करायचं आहे, रेग्युलरली आपले जे काम आहे ते, म्हणून तुम्हाला रोमची काहीच घेण्यात येणार नाही. तुम्हाला जी भेटली त्याच्यावर काम करायचं आहे. पण जेव्हा एखाद्या कंपनीची गोष्ट येते तर त्यांना गरज पडते त्या टायमाला की तो डाटा एखाद्या टायमाला इरेज करायचं आहे, ॲडिट करायचं आहे, नवीन टाकायचं आहे, तर त्यांना ह्या मेमऱ्या वापरावं लागतात. ई पी रॉम. आता इलेक्ट्रॉनिक, याचा काहीतरी फुल फॉर्म होता, आजच बघितला. इरेजेबल इलेक्ट्रॉनिक प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी, इतका बडा फुल फॉर्म आहे. 3 टाईप्स आहेत त्यात. एक ई रॉम, ई पी रॉम, ठीक आहे, जी इथं दिली त्यांनी, पी रॉम, ई रॉम आणि ई पी रॉम, असे 3 टाईप्स असतात. तर नेमकं काय काम आहे त्यांचं? पी रॉम म्हणजे प्रोग्रामेबल. हा डाटा समजा कंपनीकडून आलेल्या मेमरीमध्ये, तर त्याच्यात मी बदल प्रोग्राम करू शकतो. याला खोडू नाही शकत, त्याच्या पुढचा प्रोग्राम मी कंटिन्यू करू शकतो कधी ई पी रॉम असेल तर, कारण की मी प्रोग्राम करू शकतो तिला. कळतं एवढं? नंतर जेव्हा ती ई पी राहील, इलेक्ट्रॉनिक राहील, इलेक्ट्रॉनिक प्रोग्रामेबल रीड ऑन मेमरी असेल, तर मी काय करू शकतो? इरेज करू शकतो. ईचा एक याच्यात इरेजचा अर्थ आहे इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. म्हणजे कंपनीने जो प्रोग्राम दिलेला ऑन करण्यासाठी तो मी इरेज करू शकतो आणि माझ्या पद्धतीने कम्प्युटरला ऑन करू शकतो. म्हणून हे टाईप्स आहेत त्याचे. ते हे रोमचे टाईप्स आहेत, ठीक आहे, कळतं आहे सगळ्यांना? तर हे तुम्हाला थोडक्यात त्याची फुल फॉर्म माहिती पाहिजे फक्त. फुल फॉर्म त्यांचं वर्क विचारलं जाणार नाही, हे जास्त डीपली होऊन जातं, म्हणून विचारलं बी गेलं तरी तुम्हाला थोडक्यात माहिती असायला हवं. कळतं आहे ना? आपला राम आहे, राम म्हणजे रॅम. ओके. तर राम तुम्हाला ओळखला पाहिजे, राम सगळ्यांना माहिती पाहिजे, म्हणून रामची ओळख घ्या. सत्संग चालू करून द्या आपण इथं. ठीक आहे, रामची ओळख घ्यावी लागेल, कारण की जसं प्रत्येका व्यक्तीमध्ये राम असणं आवश्यक आहे, तसं आपल्या कम्प्युटरमध्ये सुद्धा राम आहे आणि जो महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर राम काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. रँडमली आपण जे काही कम्प्युटरमध्ये ॲक्सेस करतो त्याचा सगळा डाटा तिथं सेव्ह होतो. नवीन विद्यार्थ्यांनी आणि लक्ष द्यायचं आहे, तुमचं हा लेक्चर मी घेऊन येईल. चला मी कंटिन्यू जातो आता पुढे. ठीक आहे, चालायचं पुढे. श्रावणी, रितिका, ई पी रॉम, पी रॉम समजलं का? ह्या सेकंडरी मेमरी हो आहे. सर. फ्लॅश मेमरी जी सेकंडरी आहे, ह्या प्रायमरी आहे, ही बी प्रायमरी आहे आणि ही बी प्रायमरी आहे. ओके. प्रायमरीमध्ये 2 टाईप्स होते ना, रॅम आणि रोम, आणि हा बी रोमचाच टाईप्स आहे खाली. चला मग पुढे. आन्सर कुठं होतं? रॅमच ना, ठीक आहे, आन्सर रॅम होतं. कंपायलर उच्चस्तरीय भाषा को में डॅश कन्वर्ट करता आहे. तर आता कंपायलर मशीन लँग्वेज. ओके, कंपायलर काय आहे? तर त्याची एक फनी व्हिडिओ मी टेलिग्रामला टाकेल तुम्हाला, तर ती तुम्ही बघून घ्यायची. ठीक आहे. ज्याला असायचं असेल तो असेल तिथं, ज्याला नाही असायचं तो असणार नाही. आता मी समजून देतो, नंतर मग ती व्हिडिओ समजेल तुम्हाला. कंपायलर उच्चस्तरीय भाषा को डॅश में कन्वर्ट करता है. कंपायलर कन्वर्ट्स हाई लेवल लैंग्वेज इंटू मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज. एकदम राईट आन्सर आहे. मशीन लँग्वेज आहे. याचं 2 बघा, तुम्ही राईट आन्सर देत आहेत, ठीक आहे, याचे दोन्ही हे आन्सर बनत आहेत बरं का, हे लक्षात घ्या. असेंब्ली लँग्वेजसुद्धा याचं आन्सर बनतं आहे. ठीक आहे. आता नवीन विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्हाला समजत नसेल. हां बोला श्रावणी. बायनरी लँग्वेज असली असते तर त्या मशीन लँग्वेजच्या जागी. म्हणजे बायनरी लँग्वेज. हां बघ, मग तेच सांगतो तुम्हाला, हे बी राईट आन्सर येते. असेंब्ली मशीन लँग्वेज बी तेच येते. म्हणजे बायनरी लँग्वेजला जे कम्प्युटरची भाषा आहे 0 and 1 बायनरी लँग्वेज, तिला 3 नावाने डिनोट केलेले आहे. एक असेंब्ली लँग्वेजसुद्धा तिला म्हणतात, असेंब्ली लँग्वेज पण तिलाच म्हणतात, मशीन लँग्वेज पण तिलाच म्हणतात आणि बायनरी लँग्वेजसुद्धा तिलाच म्हणतात. तर जरी आता मशीन लँग्वेज इथं अशी कधी कंडिशन आली, तर ह्या कंडिशनला कशी बघायची?
तुम्ही बघू शकता असेंब्ली लँग्वेजला सुद्धा बायनरी लँग्वेज म्हणतात. तर हा थोडा गोंधळचा प्रश्न आहे, पण जर काही इथं असा प्रश्न येतो तर मशीन लँग्वेजेस टाकायची, कारण की हे राईट आन्सर असतं तुमचं. पहिले मशीनला द्यायचं, मशीन किंवा याच्यापेक्षा बायनरी असली असती तर बायनरीला तुम्ही पहिले मान दिला असता, पण मशीन लँग्वेज हा जास्त करून यूज होणारा शब्द आहे, म्हणून मशीन लँग्वेज तुम्ही यूज करायचा. कळलं? आता नेमकं हे होतं काय, तर तुम्हाला जसं मी मागे सांगितलं होतं मुलांनो, की कम्प्युटरला आपली भाषा समजत नाही, ना इंग्लिश समजते, ना मराठी समजते, ना उर्दू समजते. ठीक आहे, काहीच समजत नाही, कोणाचीच भाषा समजते, म्हणजे माणसाची भाषा समजतच नाही, आणि प्राण्याची तर दूरचा संबंधच नाही. ठीक आहे, तर नेमकं कोणती भाषा समजते, तर कम्प्युटरला ठीक आहे, करायचं पुढे. तर सेकंड पुढचा टाईप कसं आहे, की आपण जेव्हा काही पण टास्क कम्प्युटरला देतो तर ती आधी सी यूला जाते, कंट्रोल युनिट, आणि तो कंट्रोल युनिट काय करतो माहिती का, ऑपरेटिंग सिस्टमला पाठवतो. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे मॅक ओएस असेल, विंडोज असेल, ठीक आहे, आणि तोच मॅक ओएसमध्ये आणि एक सॉफ्टवेअर असतं आपल्या, म्हणजे फिक्स असतं, ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फिक्स असतं. तुमचं अँड्रॉइड असेल तर तुमच्या अँड्रॉइडचं वेगळं असेल, जे नाव आपण नाही सांगू शकत, ते सिस्टमच्या गोष्टी सगळ्या. तर ते सॉफ्टवेअर असतं आतमध्ये, जे परमनंट सॉफ्टवेअर असतं, जे आधीपासूनच तुम्हाला भेटतं, ते डाउनलोड करण्याची गरज पडत नाही आणि ते दिसणार पण नाही तुम्हाला वरती. ठीक आहे, तर ते सॉफ्टवेअर काय करतं माहिती का, तुम्ही जे काही एक्सेस करताय, म्हणजे कुठे पण क्लिक करा किंवा कोणत्याही बटनावरती क्लिक करा, तर ते एक्सेस अंडरस्टँड करतं आणि बघतं की नेमकं चालू काय, की म्हणजे क्लोज केलं आहे का मिनिमाइज केलं आहे. मग जर का मी क्लोज केलं आहे तर ते ऑपरेटिंग सिस्टम ओळखतं आणि ते ऑपरेटिंग सिस्टम तो डाटा सी यूला परत पाठवतं. आणि कंपायलर काय करतं, एवढंच काम आहे की आपले इन्स्ट्रक्शन आहे ना त्यांना बायनरी लँग्वेजमध्ये डिकोड करून देतो, म्हणजे ज्याच्याने ते भाषा कम्प्युटरला समजते. समजलं? म्हणजे तुमच्यासोबत कंपायलर काय काम करतं कम्प्युटरमध्ये सांगतो. तुम्ही इंग्लिश बोलतात आणि मला मराठी येते, एकदम गरीब माणूस नाही, ठीक आहे, आणि मग आता तुमच्याशी बोलायचंच आहे, मग एखाद्या ट्रान्सलेटरला मी सोबत घेतलं, एखादा ट्रान्सलेटर ज्याला इंग्लिश पण येते आणि मराठी पण येते. मग लगेच तुम्ही तिकडनं काहीतरी बोलणार, मग मी लगेच त्याला बोलणार, हे सांग रे काय झालं रे, काय सांगितलं त्याने, हां, मग लगेच तुम्ही मग विचारणार की काय सांगितलं त्याने. कळतं आहे तुम्हाला? म्हणजे जो व्यक्ती सेंटरमध्ये असणार आपल्या, तो आपलं काय काम करतो आहे, ट्रान्सलेट करून देण्याचं काम करतो आहे, आपली एकमेकाला भाषा समजून देण्याचं काम करतो आहे. तसंच कम्प्युटरमध्ये आपण जेव्हा एक्सेस काही पण करतो तर ती भाषा कम्प्युटरला समजवण्यासाठी कंपायलर त्या भाषेला कम्प्युटरच्या भाषेमध्ये कन्वर्ट करतं आणि तेव्हा जाऊन आपल्या कम्प्युटरला ती भाषा समजते की नेमकं माणसाला, युजरला म्हणायचं काय. कळतंय ना सगळं? चलायचं पुढे, कंपायलर जायचं, तर काम तेवढंच आहे त्याचं. प्रत्येक कम्प्युटरमध्ये कंपायलर असतो, तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा कंपायलर आहे. आणि कंपायलरचं काम काय येतं, तर बायनरी, आता कम्प्युटरला भाषा समजते, ही कंपायलर आहे, हे तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले, ते कंपायलरकडे गेले, कंपायलरने काय केलं, कम्प्युटरच्या भाषेमध्ये कन्वर्ट केलं. आता नेमकं कम्प्युटरला भाषा कोणती समजते, तर बायनरी. बायनरी म्हणजे कोणती, तिला मशीन लँग्वेजसुद्धा म्हणतात, हे त्याचं आन्सर आहे. दुसरं त्याला असेंब्लीसुद्धा म्हणतात, आणि तिसरं त्याला बायनरीसुद्धा म्हणतात. तर सर राईट आन्सर कोणतं, तर राईट आन्सर तुमचं सध्यासाठी इथं हेच आहे, मशीन. कारण की मशीन असते, कम्प्युटरला मशीन म्हटलं जातं. कळतं आहे ना? तर हे राईट आन्सर येतं, हे चांगल्या पद्धतीने राईट आन्सर येतं त्याचं. कळतं आहे ना तुम्हाला? म्हणून मशीन लँग्वेज त्याचं, म्हणजे कधी पण मशीन लँग्वेज कधी ऑप्शन आहे पहिले, तर पहिले त्याला प्राधान्य तुम्ही द्यायचं. नंतर जर का बायनरी असेल किंवा असेंब्लीला असेल तर तुम्हाला त्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतेही एक क्लिक करू शकता. बाकी तुमचा आन्सर राईट असेल, काही ना काही मार्क्स भेटायला तुम्हाला देतात. कळतं आहे ना? तुम्ही चुकलेले नसतात. वाटलंच कधी डाऊट्स येत असेल याच्यावरती तर तुम्ही असेंब्ली लँग्वेज, मशीन लँग्वेज विचारू शकता. चालायचं पुढे. राईट आन्सर कोणतं होतं मग, मशीन लँग्वेज. जीमेल में किसी को उत्तर देना क्या कहलाता है. वा, असे बी प्रश्न यायला पाहिजे. आमचे मुलं तर खुश होऊन गेले, मोकॅम्बो खुश व्हा. रिप्लाय. ठीक आहे, तर आन्सर तुम्ही टाकून द्या, मला लाज वाटते सांगायला. रिप्लाय. ठीक आहे, चलायचं पुढे. फ्लैश मेमोरी को क्या कहा जाता है. ओके, फ्लॅश मेमरी रोम में फ्लॅश रोम. ओके, थांबा. फ्लॅश सर पण आन्सर फ्लॅश रॅम दिले. 2 मिनटं. फ्लॅश मेमरी, फ्लॅश रोम दिले, रॅम दिलेले ना. फ्लॅश मेमरीचं कसं असतं,
फ्लॅश मेमरी एक वर्क करते तुमचं, जसं की कॅश मेमरीसारखं काम आहे वाटतं तुझं, है ना. आणि तुमचं रोममध्ये येते ती, ठीक आहे. जसं रोम त्यांनी सांगितलं, रोमचे टाईप दिले तिथं रोम आन्सर यस रॅम आहे ना, फ्लॅश रॅम आहे ना. हो. तर फ्लॅश रॅमची जी काही डेफिनेशन आहे ना मी तुम्हाला टाकतो लवकर. फ्लॅश रॅम नेमकं काय आहे त्याचा पुरा एक तक्ता पाठवून तुम्ही श्रावणी आणि फ्लॅश मेमरी नॉन व्होलेटाईल आहे ना, आणि रॅम तर व्होलेटाईल आहे. फ्लॅश मेमरी नॉन व्होलेटाईल आहे का? हा कुठे बघितलं तू हे? सर तुम्ही सांगितलेलं होतं. नॉन व्होलेटाईल आहे, बरोबर आहे. फ्लॅश मेमरी नॉन व्होलेटाईल आहे, सेकंडरीमध्ये ती येते. पण मी इथं हे मग ती फ्लॅश रॅम मध्ये कसं काय येईल? मग तेच म्हणतोय मी, हेच बघून शॉक होतोय की ती प्रायमरी मेमरीमध्ये कसं काय आली, ती सेकंडरीमध्ये येते का. कारण की फ्लॅश मेमरीच्या टाईप्समध्ये मी स्वतः बघितलं होतं, ठीक आहे. तरी मी एक तुम्हाला हे पाठवेल, ठीक आहे, लक्ष द्यायचं आहे. फ्लॅश मेमरीचा नेमका विषय काय पूर्ण, तो एका डायरेक्ट बुकमध्ये पूर्ण सब्जेक्ट पूर्ण लाईन मला लिहून पाठवायचे, मी तुम्हाला लगेच पाठवतो, ठीक आहे. मी पण थोडक्यात कन्फर्म करून घेतो की फ्लॅश मेमरी नेमकं तर राईट आन्सर आहे का त्याचं. आता सध्यासाठी मी याचा आन्सर डिफाईन करत नाही, कळतं आहे तुम्हाला. श्रावणी मी जेव्हा तुला दाखवलं ते बुकमधून, तर फ्लॅश मेमरी सेकंडरीमध्ये होती की नाही, आहे ना, सेकंडरीमध्ये होती फ्लॅश मेमरी. म्हणून मी तर ते पण वरती पण तेच सांगितलं तुम्हाला, नॉन व्होलेटाईल असतं ना. नॉन व्होलेटाईल असते. कारण की ती परमनंट डाटा स्टोअर होते, लाईट गेल्यावरती सुद्धा तिचा डाटा असतो, म्हणून ती नॉन व्होलेटाईल असते, ठीक आहे. तरी याचा आन्सर मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे. याचा आन्सर मी आता डिफाईन करत नाही सध्यासाठी. हे इथं जे दिले तेच असू द्यावं, फ्लॅश मेमरी रॅम म्हणून, ठीक आहे. चलायचं पुढे. फक्त सगळ्यांनी नोट करायचं, ज्यांना लिहायचं असेल नवीन विद्यार्थ्यांनी त्यांनी लिहावं, बाकी ज्यांची एक्झाम आहे त्यांना लिहावंच लागेल. कंप्यूटर में बिल्ट इन स्थायी मेमरी क्या होती है. आता स्थायी म्हणजे व्हॉट इज द बिल्ट इन परमनंट मेमरी इन अ कम्प्युटर. बिल्ट इन कम्प्युटर परमनंट मेमरी, आता याच्यामध्ये टाईप्स दिलेले आहेत, ओके. एक टाईप आहे CPU, जो की टाईप मेमरीचा येत नाही. CPU काही मेमरी का, सगळ्यांना माहिती आहे, नवीन विद्यार्थ्यांनाच. हो, करून देईन, ठीक आहे. PDF सेंड करून देईन. CPU एक मेमरी नाही आहे. DVD मेमरी आहे, रॅम मेमरी आहे, रोम मेमरी आहे, ठीक आहे. तर बिल्ट इन स्थायी मेमरी म्हणजे परमनंट मेमरी. तर परमनंट मेमरी आपण DVD रोमलाच म्हणू, ठीक आहे. का, तर याचा डाटा परमनंट स्टोअर असतो. आन्सर राईट नाही आहे, ए राईट नाही आहे. रोम पण आहे, रोम पण तीच कंडिशन येते. DVD रोमची पण DVD रोम, हा रोम आन्सर आहे, ठीक आहे. सॉरी इथं रोम आलेल्या बघा. असं थोडक्यात गुंतवलेला प्रश्न असतो, कळतंय ना. इथं रोम दिलेलं आहे, इथं पण DVD दिलं आहे. मी DVDकडे बघतोय, रोम बघितलंच नाही मी, पण राईट आन्सर त्याचं रोम आहे. आता इथं रोम आहे तर इथं रोमच आहे, ठीक आहे. राईट आन्सर आहे त्याचं, कळतंय का, कळतंय ना. स्थायी मेमरी ना, मी तुम्हाला काय बोललो, एक नॉन व्होलेटाईल आणि व्होलेटाईल. रोम व्होलेटाईल असते. मी 2 टाईप सांगितले ना, कोणते, एक प्रायमरी मेमरीचे 2 टाईप सांगितले, रोम अँड रॅम. रॅम व्होलेटाईल आणि नॉन व्होलेटाईल. स्थायी मेमरी दोन्हीपैकी कोणती आहे, परमनंटवाली, जिचा डाटा लाईट गेल्यावरती सुद्धा असतो, रोम. DVDचा पण असतो. सेकंडरीचा टाईप आला ना तो, पहिले प्रायमरीला घ्यावं लागेल, कारण की इथं प्रायमरीचे टाईप दिसत आहे सगळे. जी कंडिशन आहे त्या कंडिशननुसार आन्सर द्यावं लागेल ना, कारण की इथं बी रोम आहे, सगळे प्रायमरी मेमरी आहे. रोम बी, इथं बी रोम आहे, इथं बी रोम आहे. ही बी रॅम प्रायमरी मेमरी, ही पण प्रायमरी आणि ही पण प्रायमरी. आणि CPU का मेमरी असतो का, इथं आता सांगायची गरज नाही, इथं कंडिशननुसार आन्सर आहे, कळतं आहे ना तुम्हाला. जर काही इथं सेकंडरी डिवाईस टाकलं असतं, हे रोम खोडून फक्त DVD राहिलं असतं, तर आन्सर मी DVDच केलं असतं का, कळतं आहे का तुम्हाला. असे प्रश्न आहेत भाऊ, बघा, कळतं आहे ना तुम्हाला. मी तरी सांगतो आहे तुम्हाला, पूर्ण एक्सप्लेन करतो आहे. सेकंडरीचे जे काही पूर्ण मेमरी ना, सेकंडरी मी तुम्हाला सांगितली नाही ना, सेकंडरीचे जेवढे काही डिवाईस आहे ते सगळे परमनंट डाटा स्टोअर ठेवतात. मला सांगा, तुमची मेमरी पण येते त्यात, SSD येते, DVD येते, USB येते, हे सगळे सेकंडरीचे टाईप्स आहेत. पण खूपच आहेत, सांगून टाकेल मी, ठीक आहे. तर मला सांगा, USB चा डाटा लाईट गेल्यावरती उडून जातो का. USB चा टाईप आहे, USB सेकंडरीमध्ये येते. मग काय, व्हॉलेटाईल आहे ना, नॉन व्हॉलेटाईल आहे ना, ठीक आहे. म्हणून नॉन व्हॉलेटाईलमध्ये येते, म्हणजे व्होल्टेज नसल्यावर पण त्या मेमऱ्या चालतात, ज्यांना फक्त करंटची गरज नाही लागत चालण्यासाठी, करंट नसल्यावर पण त्या चालतात, ठीक आहे. म्हणून काय त्या सेकंडरी मेमरीमध्ये. मग DVD काय आहे, एक सेकंडरी मेमरी येते, ऑनली DVD. तुम्हाला माहिती असेल, जुनं डिवाईस येते मेमरीचं,
तुमचे आईवडिलांचं जेव्हा CD हे कॅसेट असतात ना लग्नाच्या, त्या DVD-च्याच होत्या आधी है ना. म्हणून जर का DVD राहिलं असतं आणि जर का रोमचं आन्सर नसतं, रोम जर का तिथे लिहिलेलं नसतं, तर मी हेच आन्सर दिलं. कारण की मी आधी आन्सर कोणतं दिलं, DVD-चं दिलं. नंतर मला मुला सांगितलं की ए वा, कारण की मी नंतर बघितलंच नाही की रोम पण आहे तिथं. रोम कधी आहे तर प्रायमरी मेमरीची गोष्ट चालू आहे, कारण की कंडिशन असते येते इथं. ही पण रोम, ही पण प्रायमरी, ही पण प्रायमरी. आणि प्रायमरीमध्ये ते एकच मेमरी आहे. DVD-चा टाईप काय सांगून फायदा. रोममध्ये हे रोमचाच टाईप हा DVD आहे, म्हणून हा काही घेतला नाही मी. म्हणून रोम त्याचा आन्सर आलं. जर का कंडिशन आहेत इथं तुम्हाला रोमचे टाईप्स दिलेले खाली, तर टाईप्स का सांगायचे. स्वतः मेन उभा आहे इथं, तर मेनला सांगायचं ना. म्हणून मेन आन्सर येतं रोम, कारण की रोमचा टाईप DVD रोम आहे. चला पुढे जायचं. कळलं का, प्रश्न समजतोय का. बिल्ड स्थायी, असेच बिलकुल सेम प्रश्न येणार आहे. हिंदीचे हिंदी डायरेक्ट, म्हणजे असंच, म्हणजे पूर्ण पेपर तोच येईल असं नाही, पण जे मी तुम्हाला सांगतो नाही, हिंदीचे वरती हिंदी आणि खाली इंग्लिश, अशाच पद्धतीने पूर्ण पॅटर्न तुमचा असणार आहे एक्झाममध्ये. म्हणून लक्ष द्या, ठीक आहे. हिंदी पण आहे, ज्याला हिंदीमध्ये करायचं असेल तो हिंदीमध्ये करा, ज्याला इंग्लिशमध्ये चांगली सवय पाडायचं असेल तो इंग्लिशमध्ये तो करू शकतो. नेमकं असं एक कन्फर्म तर आहेच, हिंदीमध्ये विचारलं गेलं, पण तिथं इंग्लिशमध्ये तुम्हाला जमलं पाहिजे है ना. कारण की प्रत्येक ठिकाणी आता पेपर जो असतो तो इंग्लिशमध्येच असतो, म्हणून सवय तुम्हाला तुम्ही पाडली पाहिजे. तर ए त्याचा आन्सर आहे, ठीक आहे. पुढे जायचं. विंडोज 10 मोबाईल एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. वा, ताड्या वाजवायच्या आहे सगळ्यांनी. विंडोज 10 मोबाईल एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे. वा, चांगला प्रश्न देत आहे तुम्ही. आणि नायलेटला पण मी ताड्या वाजवतो. नायलेटला चांगल्या पद्धतीने प्रश्न देतो की असे तुम्ही जर का प्रश्न टाकत असले तर आमची मुलं डोक्यावर ते एक्झाम घेणार नाही. ठीक आहे, चला मग तुम्हीच आन्सर देऊन द्या, कारण की ह्या प्रश्नाचा आन्सर द्यायला सुद्धा मला कसं तरी होतं आहे. ठीक आहे, तर तुम्ही आन्सर मला कमेंटला टाकून द्या, मी काही टाईप पण करत नाही, चालेल ना. ट्रू गौरव ट्रू टाकतोय. अरे बापरे, विंडोज 10 मोबाईल एक मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम. बापरे बाप, कसे वाचा प्रश्न वाचा. विंडोज 10 कोणत्या मुलाने बघितली होती विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मोबाईलमध्ये. अरे चाललेली आहे, आपण ते सिम्युलेटर डाउनलोड केले म्हणून त्या मोबाईलमध्ये चालतंय, पण ते विंडोजच आहे ना. म्हणजे तुम्ही अशी गोष्ट करताय की ॲपलच्या मोबाईलची सिस्टम अँड्रॉइड मोबाईलमध्ये पण चालते सर, आणि हो करताय तुम्ही तर. अशा पद्धतीची स्टेटमेंट झाली ती. बघा हो, तुम्ही आन्सर द्या, मला नाही माहिती. जर का एवढं एक्सप्लेन करत गेलो हां नाही, ऑपरेटिंग सिस्टम फॉल्स आहे त्याचा आन्सर, राईट आहे ना. ठीक आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. हां ठीक आहे. विंडोज एक मायक्रोसॉफ्टने तयार केलेलं ऑपरेटिंग सिस्टम आहे, ठीक आहे. ते मोबाईलमध्ये नाही आहे, तुमचं अँड्रॉइड मोबाईलमध्येच चालतं, ठीक आहे. ॲपलचं तर ॲपलवालेच घेऊन बसलेले आहेत, आणि विंडोज एखाद्या कम्प्युटरमध्येच चालेल, कळतं आहे ना. जे HP कंपनी पण वापरेल, विवो कंपनी पण वापरेल, समजा विवोचे कधी कम्प्युटर पाहिले नाही मी, डेल कंपनी पण वापरेल, कळते ना. जसं अँड्रॉइड तुमच्या प्रत्येक विवो MI प्रत्येक मोबाईलमध्ये यूज होतो, तसा विंडोज प्रत्येक कंपनीच्या कम्प्युटरमध्ये यूज होतो. जसं HP डेल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विंडोज भेटेल पाहायला ऑपरेटिंग सिस्टम. आणि तसंच जसं तुमचं अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आहे ते तुम्हाला कुठे पाहायला भेटतं. MIच्या मोबाईलमध्ये बघायला भेटतं, सॅमसंगच्या मोबाईलमध्ये बघायला भेटतं, ठीक आहे. अजून कोणता मोबाईल आहे, सगळे भरपूर मोबाईल आहेत सांगायला. तसंच विंडोजची सिस्टम आहे, बिलकुल सेम सायकल इथं आहे, कळतं आहे ना मुलांना. कम्प्युटरमध्ये सेम सायकल तशीच आहे. जसं तुमचं अँड्रॉइड व्हर्जन आहे ना, अँड्रॉइड तर कळतं आहे ना सगळ्यांना ऑपरेटिंग सिस्टम, मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टम. तुम्ही मोबाईलला कधी स्विच ऑफ केला असेल ना, तो छोटासा बुटकासा रोबोट कधी पाहिला असेल तर तुम्हाला समजेल. अँड्रॉइडवाला असा छोटासा रोबोट असतो, तो अँड्रॉइडची ओळख करून देतो, बरोबर ना. मग तसंच विंडोजमध्ये पण आहे, कारण की विंडोज प्रसिद्ध ऑपरेटिंग सिस्टम आहे, जे प्रत्येक ठिकाणी आता ॲपलचं जे आहे ना iOS फक्त ॲपलवाले वापरतात का, तर त्यांची सिक्युरिटी बनवून राहिली पाहिजे, त्यांची पर्सनल त्यांनी बनवले आणि ते पर्सनल ते देतात, आणि म्हणून त्याची प्राईससुद्धा महाग आहे. पण विंडोजचं तसं नाही आहे, सार्वजनिक आहे, सगळ्यांसाठी यूज आहे, आणि
कळते ना? चला मग पुढे जायचं. जर का सगळ्यांनी असं यूज का केलं आहे विंडोज असं सारखं ऑपरेटिंग सिस्टम काय, तर याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना जे शिक्षण आहे ना, मुलांना जे शिक्षण देता येईल ते सेम देता येईल. आणि समजून घ्या, ह्या मुलांनी इथं ते शिक्षण घेतलं कम्प्युटरचं, तर ते ह्या देशात पण सेमच असायला हवं. म्हणून मार्केटिंगवाल्यांना किंवा कंपनीवाल्यांना हे अशी स्टेटमेंट ठेवायला लावली असेल माझ्या मते. कारण की कळते ना, आता एखादा व्यक्ती, साधारण व्यक्ती कोणता मोबाईल घेऊ शकतो किंवा कोणता कम्प्युटर घेऊ शकतो, कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमचा कम्प्युटर घेऊ शकतो, विंडोजचा, कारण की त्याची प्राईस लहान आहे. एखादा साधारण व्यक्ती कोणता ऑपरेटिंग सिस्टम घेऊ शकतो, अँड्रॉइड. कधी मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एक स्टेटमेंट दिली की बघा इथं एक मुलगा उभा आहे आणि ह्या मुलाकडे कोणता तरी मोबाईल आहे, तर तुम्ही सजेस्ट करा की ह्या मोबाईलमध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टम असेल, तर तुम्ही कोणतं सजेस्ट करणार. XYZ, मी त्या मुलाचं नाव पण नाही दाखवलं, तुम्हाला फक्त सांगतोय की बाबा ह्या मुलगा चालत आहे रस्त्याने समजा एखादा, आणि त्याच्या हातात मोबाईल आहे, आणि त्याच्या मोबाईलमध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टम असेल तुम्ही सजेस्ट करून मला सांगा. तुमच्यावर दिलं अँड्रॉइड. का सांगितलं अँड्रॉइड? तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे की अँड्रॉइड सगळ्यात जास्त यूज होतं सर, कारण की आम्ही बघितलं आतापर्यंत 90% मुलांच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइडच असतं आहे ना, म्हणून तुम्ही पहिले कोणतं आन्सर देणार? अँड्रॉइड. मग तसंच जर का असा प्रश्न आला की कम्प्युटरमध्ये की एखादा व्यक्ती कम्प्युटरवरती बसला, तर त्याच्या कम्प्युटरमध्ये कोणतं ऑपरेटिंग सिस्टम आहे, तर तेव्हा कोणतं आन्सर देणार तुम्ही? तेव्हा कोणतं? अँड्रॉइड. मग तर तुमच्यासाठी टाळ्या वाजवायचा आहे. म्हणजे जो प्रश्न सांगायचा व्यक्तीचा नव्हता तो प्रश्न मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे, आणि जर का तुम्ही अँड्रॉइड जर का आन्सर देत असाल तर मग खूपच कठीण गोष्ट आहे. ठीक आहे, चला मी आता जास्त काही एक्सप्लेन करत नाही, ज्या मुलांना समजलं असेल, समजणे वालों को इशारा कॉपी आहे. ठीक आहे, चलो आगे जाते हैं. अभी प्रश्न झाला, खूपच झाला एक्सप्लेन, इतक्या साध्या प्रश्नाला समजून, याच्यापेक्षा जास्त नाही समजू शकत. RTGS नेफ्ट का उपयोग धन प्राप्त करने के लिए किया जाता है. आता ही बँकिंग सिस्टम आहे भाऊ, याला एक्सप्लेन करायला पूर्ण अर्धा तास लागेल, पण तरी तुम्ही एकदा लक्षात घ्या, जेव्हा एखादी जास्त अमाऊंट सेंड करावं लागते किंवा एका ठिकाणी जास्त अमाऊंट, एखादी मोठी कंपनी आहे ज्यांना प्रत्येक लोकांकडून असे पैसे घ्यायचे, तर ते अशा फॉर्मेटमध्ये घेतात. RTGS करायला होता, NFT करायला होता, जे ऑनलाईन पद्धत आहे. ठीक आहे, रिअल ग्रॉस सिस्टम काहीतरी, याचं फुल फॉर्म माहिती आहे तुम्हाला? याचे फुल फॉर्म तुम्ही सगळ्यांनी लिहायचे. तुम्हाला एकदा थोडक्यात मी RTGS आणि नेफ्टचा इंटरनेट इक्विपमेंट यांचे फुल फॉर्म काही लक्षात माझ्या पण राहत नाही, म्हणून हे फुल फॉर्म पण तुम्ही एका बुकमध्ये लिहायचे आहे. कळते का फुल मुलांना? RTGSचा रिअल टाईम ग्रॉस सिस्टम. ठीक आहे, याचे आता मी बघितलं नाही कुठे, मला लक्षात आलेलं आहे रिअल टाईम ग्रॉस सिस्टमचा आहे. आता नेफ्टचा लक्षात यायला खूपच वेळ लागेल, तुम्ही नेफ्टचं टाकायचं आहे. पढो और पढाओ. ठीक आहे, ट्रू, हा ट्रू आहे, पण मग ट्रू फुल फॉर्म पाहिजे, मला फुल फॉर्म. RTGS काय असतं, ज्याची एक मोठी स्टेटमेंटमध्ये समजून घ्या, असं एका बुकमध्ये चांगल्या पद्धतीने लिहून मला डायरेक्ट फटाफट PDF पाठवायचे. नवीन विद्यार्थ्यांना असं फोर्स नाही आहे कोणत्या गोष्टीचा की टाकावंच म्हणून. तुमच्या मनावरती एक टाकलं तर खूप छान आहे, नाही टाकलं, पण जे मुलं एक्झाम आहे पुढच्या महिन्यात त्यांना तर परमनंट आहे. ठीक आहे, करायचंच आहे. RTGSचे एक पूर्ण स्टेटमेंट मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने की नेमकं आहे काय, होतं काय. ठीक आहे, याची स्टेटमेंट सांगायची आहे, कळलं ना? तर RTGSची काहीतरी लिमिट असते, यांच्या लिमिट असतात काहीतरी, म्हणजे कमीत कमी लिमिट असते पण मिनिमम लिमिट नसते, मॅक्झिमम लिमिट नसते. म्हणजे तुम्ही मॅक्झिमम किती बी पैसे टाका, UPIला काहीतरी लिमिट असते, बरोबर. तुम्ही बँकेत गेला तर बँकेला काहीतरी लिमिट असेल, पण जेव्हा तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये पैसे घेतात समोरच्याकडनं RTGS किंवा नेफ्ट, ते याला लिमिट असत नाही. नॅशनल इलेक्ट्रॉनिक, बघा टाकला फुल फॉर्म, लिहायचं सगळ्यांनी, लिहा पटपट. अरे विचारले जातात, म्हणजे CCC 90% ना फेल होता, म्हणजे कारण काय असेल हे तर माहिती पाहिजे ना तुम्हाला, म्हणून इतका प्रयत्न आहे, म्हणून एक स्पेशल ग्रुप बनवलेला आहे. स्पेशल ग्रुप का बनतो आहे, काहीतरी सिरियसली गोष्ट चालते इथं आहे ना. 9 वाजून गेले, अजून 14 क्वेश्चन होत आहे. रिअल टाईम ग्रॉस सिस्टम. ठीक आहे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NFT. तर यांची मिनिमम लिमिट काहीतरी 5 लाख वगैरे काहीतरी असते, पण मॅक्झिमम लिमिट असत नाही. मॅक्झिमम किती पण टाकत बसा. हे कुठे यूज होतं, एखाद्या मोठ्या कंपनी किंवा इथं यूज होतं ते. तर हे तुम्ही हा चॅप्टर बघून घ्यायचा आहे, मी तुम्हाला याची व्हिडिओसुद्धा टाकेल. आता सध्यासाठी इथं काय सांगितलं आहे, RTGS नेफ्ट का उपयोग धन प्राप्त करने के लिए किया जा सकता है. आता येतं तुम्हाला एक्सप्लेन काय करतो मी,
रिअल टाईम ग्रॉस सिस्टम आणि नेफ्ट इंटरनॅशनल इक्विपमेंट फंड ट्रान्सफर. बरोबर का बोललो? नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ठीक आहे. रिअल टाईम ग्रॉस सिस्टम, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असा फुल फॉर्म थोडक्यात 5 वेळेस बोलून घ्यायचं आहे, नेमकं तुम्हाला लक्षात राहून जाईल आणि पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क्स येतील. ठीक आहे. राईट आन्सर काय मग? 2 आहे ना. चलायचं पुढे. कॅल्क में फॉर्मेट सेल डायलॉग बॉक्स की शॉर्टकट तुझी क्या है? वाव. तर बघा, कॅल्कचे पण प्रश्न येतात आणि पुढच्या वेळेस कॅल्कचे प्रश्न आले नाही. कॅल्क, लिब्रे ऑफिस रायटर याचे प्रश्न जास्त येतात. Ctrl+1. व्हॉट इज द शॉर्टकट की फ्रॉम फॉर्मेट सेल डायलॉग बॉक्स इन कॅल्क? Ctrl+1. Ctrl+1. आता मी ट्राय करून बघतो, कारण की हा प्रश्न पण एकदम थोडक्यात नवीनच वाटतोय. आपलं लिब्रे ऑफिस कुठे आहे? लिब्रे ऑफिस रायटर. तर जसं MS मध्ये तुम्हाला MS ऑफिस शिकवलं जातं, तसं CCC मध्ये काय शिकवलं जातं? लिब्रे ऑफिस रायटर, लिब्रे ऑफिस शिकवलं जातं. ठीक आहे. तर Ctrl+1 मला सांगितलं, मी Ctrl+1 क्लिक करून बघतो. Ctrl+1 ने कोणताच डायलॉग बॉक्स ओपन झालेला नाही. राईट, रॉंग आन्सर आहे. Ctrl+2. Ctrl+2 ने सुद्धा कोणता डायलॉग बॉक्स ओपन झालेला नाही. Ctrl+V ने काय होणार नाही, Ctrl+C ने काय होणार नाही. राईट आन्सर Ctrl+1 किंवा 2 पैकी कोणतं तरी आहे. कधी ऑप्शन हे दिले, कारण की Ctrl+V ने काय होतं मला माहिती आहे, Ctrl+C ने काय होतं मला माहिती आहे. V ने पेस्ट होतं आणि C ने कॉपी होतं. Ctrl+1 ने डायलॉग बॉक्सचं काय सांगते ते परत एकदा नीट वाचावं लागेल आपल्याला. त्यांनी कॅल्कमध्ये सांगितलं होतं, आपण कुठे गेलो होतो समजतंय ना? त्यांनी कुठे सांगितलं? सेलमध्ये सांगितलं. सेल म्हणजे लिब्रे ऑफिस कॅल्कमध्ये सांगितलं. आणि आपण कुठे होतो रे? आपण लिब्रे ऑफिस रायटरमध्ये होतो. चुकतोय ना आपण जरा कॅल्कमध्ये जावं लागेल. आणि राईट आन्सर जसं श्रावणीने सांगितलं, तर मला वाटतं की तेच आन्सर आहे. Ctrl+1. झाला डायलॉग बॉक्स ओपन फॉर्मेट सेलचा. बरोबर, फॉर्मेट सेलचा डायलॉग असंच डायलॉग बॉक्स होतं. याला डायलॉग बॉक्स असं म्हटलं जातं. कळतंय? येतंय का? मग जमते तुम्हाला? राईट आन्सर समजला आपल्याला. तुमच्यासमोर प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवलं. Ctrl+. आता कधी कोणी असं सांगितलं, सर तुम्ही बोलता काय प्लस म्हणजे काय आणि 1 म्हणजे काय, तर मग मला नाही विचारायचं भाऊ. ठीक आहे. कारण की कीबोर्डवरती मी हे शिकवलं तुम्हाला की कंट्रोल दाबून ठेवायचं आणि मग नंतर आपल्याला 1 क्लिक करायचं आहे. या कंडिशनला आपण Ctrl+1 करतोय. म्हणजे नेमकं तुम्हाला समजत असेल की नेमकं की कोणती दाबताय सर वगैरे, किंवा कोणती की प्रेस होते आहे. तर ह्या की अशा विचारल्या जातात. तर ह्या पाठांतर पाहिजे आणि रेग्युलरली जर का तुम्ही ते कीबोर्ड वगैरे मागून घेतलं आणि तिथं कधी सिम्युलेटरवरती जरी शिकवत असताना प्रॅक्टिस केली तर तुमच्यासाठी भरपूर आहे. तुम्हाला हे प्रश्न जमून जाते. ठीक आहे. फॉर्मेट सेलसाठी कोणती शॉर्टकट की? मग Ctrl+1. जमलं का? आता प्रश्न कसे सॉल्व करायचे? पेपर असताना 9 वाजले ना, झालेला आहे वेळ आणि 30 प्रश्न होते आता आपले. ठीक आहे. बघायचं की जे माहिती ते पण बघायचं पहिले. Ctrl+V माहिती का? हो माहिती आहे. पेस्ट करणं आणि कॉपी करणं. आणि काय सांगते फॉर्मेट सेल, याचा आणि याचा दूरपर्यंत संबंध नाही आहेत. बरोबर ना? याचा आणि याचा दूरपर्यंत संबंध येत नाही, म्हणून हे 2 तर पहिलेच कॅन्सल करून टाकले मी. 1 किंवा 2 सांगत होतो. 1 त्याचा आन्सर निघाला. बरोबर ना? कारण की तो फॉर्मेट सेल सांगितलं होतं ना. चला मग पुढे. लिंक्डइन की मूल कंपनी कौन है? वाव. गूगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, इनमें से कोई नहीं. लिंक्डइनची कंपनी मायक्रोसॉफ्ट आहे असं ते सगळेजण सांगतायत. एकदम राईट आन्सर दिलेला आहे तुम्ही. 10 करोड जीत गए तुम. आणि सी एक्झाम पास करते नाही ना. आणि असे प्रश्न एक्सप्लेन करण्याच्या याचे नाही आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या बुकमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि मी जे जुने मुलं आहे ना, बापरे, ज्यांना शिकवले त्यांनी तर आन्सरच देत नाही आहे. मागची मुलं अनुष्का नाहीच आहे वाटतं. ओल्ड स्टुडंट नाही आहे जास्त. बरोबर आहे. नवीनच आलेले सगळे. हर्षल पाटील नवीन. ओल्ड स्टुडंट नाही आहे जास्त. नाहीतर बाकीचे जे मुलं आहेत ना, जसं की आदित्य आहे त्याच्यामध्ये,
आदित्य नाही, बाकीचे विद्यार्थी आहेत आपले. अनुष्का आहे आणि रावेरची मुलं आहे भरपूरच, ज्यांनी लेक्चर हे केलेले आहेत माझ्याकडनं, शिकलेले आहेत त्यांनी, झालेले त्यांनी दिले असतं एक्झाम. ठीक आहे ठीक आहे, उद्यापासून त्यांना पण इन्व्हाइट करून घेऊ आपण, कारण की हे मेन लेक्चर त्यांच्यासाठीच होतं. चालेल, सगळ्यांसाठीच आहे असं काही सेम. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट आहे. चला, उमंग ॲप का उपयोग किसके लिए किया जाता है. आता तुम्ही म्हणसान सर की इथं ॲपचं पण विचारलं जातं आहे. हो, इथं ॲपचं पण विचारलं जातं. इथं ॲपचं काय विचारलं जातं आहे, आपल्याला एक शेवटचा चॅप्टर आहे, बघितला का कोणी, ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन सांगितलं आहे बघा तुम्हाला, तुम्ही बघून घ्या. मी थोडक्यात आता काही दाखवत नाही, आता वेळ झालेला खूपच. ठीक आहे, कारण की ॲप्लिकेशन म्हणून आपल्याला एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन शिकवलं गेलं आहे. जे मेन ॲप्लिकेशन आहे, आता एक गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन आहे उमंग, याच्यामध्ये सगळे गव्हर्नमेंटचे कामं होतात, योजना वगैरे 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 सगळे तुम्ही फॉर्म इथून फिल करू शकता किंवा इथं अपडेट भेटतो तुम्हाला. ठीक आहे, तर मी तर कधी जास्त करून यूज नाही करत. मी दुसरे जे ॲप्लिकेशन यूज करतो जे तुम्हाला सांगेल, जसं की आपले सरकार यूज करतो मी, CSC सेंटर यूज करतो. ठीक आहे, CSC सेंटरवरती येणारे सगळे इन्फॉर्मेशन. अजून आहे तुमचं सेकंड आहे आपले सरकार, नंतर एक आहे ना आपले सरकार, आणि एक ॲप्लिकेशन आहे बाबा, त्या आठवण येत नाही मला, नाव नाही आठवण येत त्याचं. तर त्या ॲप्लिकेशन जास्त करून मी यूज करतो. काही पण योजना मला चेक करायची असली तर, योजना चेक करायची असल्या ना मग मी तिथं जातो. पण उमंग पण हे ॲप्लिकेशन आहे जिथं आपल्याला ह्या सर्व्हिस भेटतात. आता नेमकं इथं प्रश्न काय विचारला ते बघू. उमंग ॲप का उपयोग किसके लिए किया जाता है. वाह. तर ऑफलाईन सेवाओं के लिए, तेज गेमिंग के लिए. वाह, गेमिंग मग तर सगळ्यांना माहिती राहिलं असतं हे. तेज ॲनिमेशन के लिए, हे पण माहिती राहिलं असतं. मोबाईल गव्हर्नन्स के लिए. तर याचं राईट आन्सर आहे तुमचं, सांगा तुम्ही, मला आता माहिती आहे का काय. डी आन्सर आहे. ओके, राईट आहे त्याचा. गव्हर्नन्स म्हणजे गव्हर्नमेंटचे कामं, मोबाईल गव्हर्नन्स म्हणजे मोबाईलवरून घरबसल्या होणारे कामं, गव्हर्नन्स लावलं जातं त्याला मागे, ते त्याचं राईट आन्सर आहे. गेमिंगसाठी काही यूज होत नाही, ते गव्हर्नमेंटच्या कामांसाठी यूज होतो, जे योजनांचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं. ऑफलाईन सेवा नाही, ऑफलाईन सेवासाठी सायबर कॅफे आहे. तेज गेमिंगसाठी आपल्या आगो मुलं आहे. तेज ॲनिमेशनसाठी आपले ॲनिमेशन करणारे जे मुलं आहेत, इंस्टाग्रामवरती रील्स बनवणारे समजा. पण मग ॲनिमेशन पण त्याचा आन्सर येणार नाही. आता उमंग आणि ॲनिमेशनचा काय संबंध आला, जिथं गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस चालतात, म्हणून हे त्याचं राईट आन्सर येतं. भीम, तर मी तुम्हाला सांगून देतो, भीम ॲप, छोटा भीम नहीं येते. ठीक है, तो भीम ऐप का पूरा नाम क्या है. व्हाट इज़ द फुल फॉर्म ऑफ द भीम ऐप. भारत इंटरफेस फॉर मनी, बँकिंग इंटरफेस फॉर मनी आणि भारत इंटरनेट मनी. डी इनमें से कोणता आन्सर आहे, कोणता आन्सर आहे. फर्स्ट भारत इंटरफेस मनी. तर भीम ॲप हे नाव कोणा स्वरूपात ठेवल्या गेलं आहे, हे माहिती कोणाला. भीम ॲपचं नाव कोणाला, कोणत्या व्यक्तीला बघून ठेवण्यात आलेलं आहे. भीमराव आंबेडकरांचं नाव, ठीक आहे, ह्या ॲपला दिलेलं आहे. त्यांच्यानुसार ते, त्यांच्या नावाने ते नाव घेतलेलं आहे, कळतं आहे सगळ्यांना. तर भीम ॲपचं तिथून नाव घेतलेलं आहे. तर भीम ॲपचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे, भारत इंटरफेस मनी. जसं आपल्या नोटांवरती गांधी बाबू असतो, तसं आपल्या आंबेडकर महाराज आंबेडकर होतो, बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे, भीम ॲपमध्ये. म्हणून हे जे नाव आहे ना त्यांचं, ते तिथून घेतलं. तर एवढं तर तुम्हाला माहिती असायला हवं. आता जे मुलं असतील त्यांना माहिती आहे. ठीक आहे ना. ठीक आहे, चालायचं पुढे. भारत में क्रेडिट कार्ड सबसे पहले किस बैंक ने पेश किया था. वाह, ऐसे प्रश्न आए. सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बस, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपली गव्हर्नमेंटची बँक आहे. ठीक आहे, तुझी नाही. राईट आहे का आन्सर, नक्की बघून घ्या. राईट आन्सर आहे का श्रावणी, बुकमध्ये पण आहे ना. ठीक आहे, भारत में सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे ना. तर भारत, आता हे जे बँक आहे ना, हे प्रायव्हेट बँक आहे, SBI गव्हर्नमेंट आहे, हे सांगायची गरज नाही. 90% आपल्या मुलांनी नाही का SBIमध्ये बँकेचं अकाउंट बनवलं असेल, मला माहिती आहे ना. म्हणून याचं राईट आन्सर SBI येतं, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. मॅक, आता मी ॲड्रेस शिकवले होते,
आता जे माझे जुने मुलं झाले नाही ज्यांना मी शिकवले तर ते डेंजर काम आहे, म्हणून कोणी आन्सर देणार नाही आता मला इथं. आपले मुलं आहेत श्रावणी वगैरे फक्त 2, ठीक आहे. आता नवीन मुलं म्हणतील सर आम्हाला तर शिकवलेलं नाही आहे, आणि तुम्ही तर फक्त बघायचं आहे मुलांना, कारण की आपण शिकायला आलो इथं, ठीक आहे. तर मॅक आता तुम्ही शांत बसा. नवीन ओल्ड स्टुडंटनी सांगायचे ते सांगा मला मॅक ॲड्रेस कितने बिट्स का होता है. वाव नाईस. ऑप्शन ए आन्सर आहे त्याचं. तर मॅक ॲड्रेस काय असतो, जसा IMI कोड होता, EMI कोड होता, ठीक आहे, मोबाईलचा. नाही सर, बी आन्सर 48 आहे. 48 आहे का? हो. किती सांगितलं, बीट सांगितलं ना? $48. 2 मिनटं थांबतो. बीट्स ना 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 बीट्स विचारला त्यांनी. बीट्स म्हणजे बायनरी नंबर, आणि त्याला बायनरी नंबरने डिवाईड केलेलं असतं, म्हणून ते 48 बायनरी नंबर्स येतात त्यामध्ये. म्हणून कितीने बीट्सचा असतो तो 48 बीट्स. बघा असं पण विचारलं जातं, म्हणजे नेमकं तो ॲड्रेस कितीचा आहे बघा. तुम्ही नेमकं बघा, इथं मॅक आहे, मॅक OS होऊन गेलं ते. मॅक OS म्हणजे रे ऑपरेटिंग सिस्टम, ठीक आहे. OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. मॅक ॲड्रेस इमेज हा मॅक ॲड्रेस असतो. तर बेकअप डे 2 4 2 6 2 8 2 10 2 12 हे 12च अल्फाबेट आहे. मग तुम्ही म्हणसान सर इथं 48 बीट्स राईट आन्सर. श्रावणीताई 48 सांगताय बरोबर, तर मग श्रावणीताई चुकीचा आन्सर देत आहे का? चुकीचा आन्सर नाही, राईट आन्सर आहे 48 आन्सर, राईट आन्सर नाही आहे सर, बरोबर आहे. 48. मला माहिती आहे का श्रावणी, ठीक आहे, मी तुला सांगतो आता, एक्सप्लेन करते बघा आता मी. 48 तू राईट दिलेलं आहे आन्सर, ठीक आहे. मग ते कसं काय, मग मला हे सांगा, इथं सांगितलेलं आहे 48 आणि इथं तर किती अंक आहे, 12च आहे, 12च अल्फाबेट आहे. मग नेमकं, कारण की तुम्हाला मी इथं सांगितलं आहे की कम्प्युटरला बायनरी लँग्वेज समजते आणि एका अल्फाबेटमध्ये 8 नंबर असतात. तर एका नंबरला तुम्ही 8 नंबरना डोनेट करायचं आहे. बघा आता किती होतात, 8/2 नाही, 8 × 12 8 × 12 नाही, जास्त होऊन जाईल ना, हे बी जास्त होऊन जाईल. 2 मिनटं. 4 2 मिनटं 4 हां बरोबर, 4 12 14 ना. तर मग निप्पल 1 निप्पल म्हणजे हाफ, म्हणजे इथं असं झालेलं आहे रे बाबा, इथं 2 नंबर्सला ह्या नंबरने डिनोट केलेले आहे. म्हणजे बघा इथं लक्ष द्यायचं तुम्ही सगळ्यांनी. तर इथं एका नंबरला 8 बायनरी नंबरने डिनोट केलेले आहे. म्हणजे एका नंबरला हा मॅक ॲड्रेसचा एक नंबर किती नंबरने बनलेला आहे, 4 बायनरी नंबरने बनलेला आहे. आणि मग त्या 4ला मल्टिप्लाय कर तुम्ही 12शी केलं तर किती होता, 48 आन्सर येते हे ना. मॅक ॲड्रेस तुम्हाला समजेल. मला एवढं सांगा फक्त, श्रावणी आणि रितिकाला हे आदित्य असेल, आदित्य पण आहे का, आदित्य बेटा आहे का क्लासला? सर 12 डिजिट आहे आणि 4 बिट्स आहे. काय सांगितलं? 12 डिजिट असतं आणि 4 बिट्स असताना, मग 12 × 4 48 होता. हां बरोबर, मग तेच सांगतोय. बीट्स आणि डिजिट्समध्ये फरक आहे. बीट्स म्हणजे बायनरी नंबर आहे ना, बीट्स बायनरी नंबर असतात. तर करते तुम्हाला, तर 12 का दिलं तिथं, तर तिथं 1 निपलला 4 मल्टिप्लाय केलं त्यांनी, 4ला मल्टिप्लाय 12 वेळेस केलं तर 48 त्याचा आन्सर येते, राईट ना. तुम्हाला पण समजेल नवीन मुलांना. तुम्ही एकदम मॅक ॲड्रेस वगैरे चांगल्या पद्धतीने त्याच वेळेस कंप्लीट करून घ्यायचा. इथं त्याला एक्सप्लेन करता येणार नाही. मला श्रावणी आणि रितिकाने सांगायचं आहे की तुम्हाला हे लेक्चर झालेलं आहे का, याच्यात काही डाऊट्स वगैरे आहेत का, नसेल तर मी एकदा एक्सप्लेन इथं करून देतो. करायला काहीच वेळ नाही आहे, 2 मिनटं लागतील, पण वेळ झाला आहे ना, आता 9 वाजले आणि बाकीचे प्रश्न पण आहेत आपल्याला जसं की. तर एकदा मॅक ॲड्रेसला नीट पद्धतीनं तुम्हाला स्टडी करावा लागेल.
मॅक ॲड्रेसमध्ये तुम्हाला परत एकदा सांगून देतो, इथं किती ॲड्रेस दिलेले आहेत, 12 दिलेले आहेत बरोबर. मॅक ॲड्रेस वगैरे याला स्टडी तुम्हाला करावंच लागेल. इथं झालेले आहेत. इथं किती आहेत, 2 1 2 2 2 4. इथं पूर्ण 12 त्यांनी अल्फाबेट्स त्यामध्ये दिलेले आहेत, ज्याला डॅशने मध्ये डिवाईड केलेले आहे बरोबर. मग याला एका नंबरला त्यांनी, म्हणजे इथं बघा प्रत्येक याच्यात किती नंबर आहे लक्ष द्यायचं आहे. दिसते ना स्क्रीन सगळ्यांना. आता फक्त सगळ्यांनी ऐकायचं आहे. ओके, मला हे सांगा, जेव्हा कम्प्युटरला, आता 2 मिनटात समजेल हां, रितिका तुम्हाला ऐकायचं आहे. जेव्हा कम्प्युटरला आपल्याला ए क्लिक करतो ना आपण कम्प्युटरमध्ये, तर आता एने जात कम्प्युटरमध्ये 8 बायनरी नंबर जातात बरोबर. बोललो होतो का. कसे जातील, 1 काही पण असेल ते 1 0 0 0 1 1 1 आहे ना, असे 8 नंबर असतील इथं. इमॅजिन करायचं, आता मला इथं हे माऊसने लिहित आहेत नाही आहे. इमॅजिन करायचं इथं का 8 नंबर असतील, 1 0 असेल, 1 0 0 0 असे 8 नंबर असतील बरोबर. तेव्हा कुठे ते नंबर कम्प्युटरला समजतात आणि कम्प्युटर काय करतो, कम्प्युटरला माहिती की हा जो नंबर आहे हा एचा आहे, म्हणून ए कम्प्युटर काय करेल, समोर आणेल बरोबर. म्हणून एक अल्फाबेटला बनायला किती बायनरी नंबर लागत आहेत, 8 बायनरी नंबर लागत आहेत बरोबर. एवढं कळलं. तर इथं काय आहे बघा माहिती का, याला एकाच असं जोडून जोडून लिहिलेलं आहे. म्हणजे याची जी काही हे आहे ना, एकाची जागा 8 बायनरी नंबर, एकाची जागा 8, एकाची जागा 8. ठीक आहे, मग याला मोजायचं आपण 1, ह्या 2 नंबरला एकाने डिनोट करायचं. 1 2 3 4 5 6 6. ठीक आहे, 6 झाले ना. तर याला 8 मल्टिप्लाय बाय 6 करायचं. 8 मल्टिप्लाय बाय 6, 8 मल्टिप्लाय बाय 6 किती होतं आहे तेच आन्सर येईल तुमचं. 8 6 48. कळतंय माझं बोललेलं. म्हणजे इथं याला एक अल्फाबेट समजलं आहे त्यांनी, 2 नंबरला एक अल्फाबेट समजलं आहे, म्हणजे 2 नंबरला 8 बायनरी नंबरने डिनोट केलेलं आहे. कारण की मॅक ॲड्रेस असतो, मॅक ॲड्रेस काय कामाचा आहे तो माहिती का, जेव्हा तुम्ही ब्लूटूथ वगैरे ऑन करतात आणि तुमच्या कम्प्युटरचं नाव शो होतं ना, तो एक ॲड्रेस लपलेला असतो, पण त्याला बाहेरून एक नाव दिलेलं असतं, जसं की तुमच्या मोबाईलचं नाव, पण आतमधून ते नंबरच असतात. आणि तो नंबर कसा असतो तुम्हाला आज बघायला भेटून गेला, जे की खरी ओळख देतं की नेमकं मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे. ठीक आहे, विवोचा आहे का वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, मग त्याच्याने ते कळतं. म्हणून मॅक ॲड्रेस कमीत कमी बीटचा ठेवावा लागतो त्यांना. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने टेक्निक आहे त्यांची की जसं की 2 नंबरला 8 बायनरी नंबर, ह्या 2 नंबरला 8 बायनरी. ठीक आहे, म्हणून 8 मल्टिप्लाय बाय 6 48. आता याच्या पुढे एक्सप्लेन नाही करू शकत, एवढंच एक्सप्लेनेशन आहे त्याचं. ठीक आहे, ज्यांना समजलं असेल समजलं. तर मॅकचा फुल फॉर्म काय आहे, मॅकचा फुल फॉर्म काय आहे, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क बरोबर का. मॅक ॲड्रेस फक्त असं तुमचं एखादं जवळ एरियामध्ये यूज होतं. जसं ब्लूटूथ किती एरियामध्ये यूज होईल, कमीत कमी एरियामध्ये 2-3 पावल्यावरती तेवढ्या एरियामध्ये मॅक ॲड्रेस यूज होतो. म्हणजे आपल्या पर्सनल एरिया नेटवर्कमध्ये यूज होणारा आय पी ॲड्रेस कोणता येतं, मॅक पण त्याच्यामध्ये येतो, पर्सनल एरिया नेटवर्कमध्ये. ठीक आहे, नेटवर्कचे टाईप्स असतात, सांगेल पुढे. पण आता श्रावणी तुला माहिती ना नेटवर्कचे टाईप्स, नेटवर्कचे छोटे छोटे टाईप्स असतात. पर्सनल एरिया म्हणजे लिमिटेड, जसं वायफाय, ब्लूटूथ, हे झालं पर्सनल एरिया. ठीक आहे, वाईड एरिया आणि वर्ल्ड एरिया माहिती ना. मीडिया ॲक्सेस कंट्रोल आहे ना. 3 टाईप्स असतात. एक पर्सनल एरिया नेटवर्क असतं, एक वाईड एरिया नेटवर्क असतं बरोबर ना, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क असतं. मग हे त्याचे टाईप्स आहेत. ठीक आहे, तर मग पहिला आहे तो पर्सनल एरिया नेटवर्क, ज्याच्यामध्ये वायफाय, ब्लूटूथ येतं. आणि त्या ब्लूटूथ आणि वायफायच्या ठिकाणी कोणते आय पी ॲड्रेस काम करतात, मॅक ॲड्रेसचा सपोर्ट असतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमचं एक पर्सनल नाव असेल, निकनेम, त्या निकनेमने तुम्हाला फक्त तुमच्या घरचेच आवाज देतात. म्हणजे तुमच्या घरच्यांनाच ते निकनेम माहिती आहे, तुमच्या सरांना ते निकनेम माहिती आहे का, असं होतं का कंपल्सरी कुठे, कळते मग तुम्हाला. मग तसं कधी कम्प्युटरला कमीत कमी छोट्याशा एरियामध्ये ओळखण्यासाठी हा मॅक ॲड्रेस वापरला जातो, जो निकनेमसारखं काम करत आहे बरोबर ना. आणि जेव्हा त्याला दुसऱ्या एरियामध्ये, जसं दुसऱ्या सिटीमध्ये ओळखायचे, तेव्हा त्याला आय पी ॲड्रेसची गरज लागते. आय पी ॲड्रेस वेगळा असतो, इंटरनेट प्रोटोकॉल असतो, तो आपण पुढे शिकू. एवढं कळलं ना निकनेमसारखं. हा एक एक्झाम्पल आहे त्याचा. चला मग पुढे जायचं.
मुलं बोर झाले असतील ना, बाकीचे गेले ना. 29 होते. लाइट पेन का उपयोग किसके लिए किया जाता है? व्हाट इज द लाइट पेन? इनपुट, आउटपुट, स्टोरेज डिवाइस, इनपुट डिवाइस. लाइट पेन. ठीक आहे. इनपुट डिवाइस. इनपुट डिवाइस. बरोबर, इनपुट डिवाइस आहे. लाईट पेनचा नेमका यूज असा असतो, लाईट पेन ना इनपुटच असं इनपुट दिलेलं आहे तिथं, तर इनपुट त्याचं लाईट पेनचं कसं असतं, इनपुट कसं घेईल, आउटपुट नाही देणार. आउटपुट आपल्याला काय देणार आहे, लाईट पेन. इनपुट आहे, राईट आन्सर आहे त्याचं, इनपुट राईट दिलेलं आहे तुम्ही. पण लाईट पेन नेमकं काय असतं, चांगलं डिवाईस आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण त्याची माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने भेटेल. आणि त्याचं काम काय आहे हे तुम्ही यूट्यूबला बघायचं, मी तुम्हाला टाकून पण देईन. पॉइंटिंग डिवाइस देतो. काय आहे, पॉइंटिंग डिवाइस आहे. हां बरोबर, हो. ठीक आहे. लाईट पेन आता कळलं मला, बरोबर, थँक्यू श्रावणी. बघा, मी जसं माऊसने माझा पेन मूवमेंट करतो आहे किंवा पॉइंटर मूवमेंट करतो आहे, तसं लाईट पेन कम्प्युटरला कनेक्ट करू शकतो आपण. आणि ते काय करतं, माऊससारखं काम करतं. आणि माऊस काय इनपुट डिवाइस आहे, आणि तो माऊससारखं काम करतो. लखन म्हणतो नाही, निंग मीटिंगमधून लवकर बाहेर. असं काय चालू आहे, माईक ऑन करून बोलून घ्यायचं काय बोलायचं तर. आधीच वेळ झालेला आहे आणि त्याच्यात सर परीक्षा आपलं मीटिंगमध्ये मला आता माझा वेळ झाला आहे आणि इथं मी टाईमावरती शिकवतोय, तिथं तू काय कमेंट करतोय मला लखन? काही नाही सर, मी कॉलेज जॉईन झालो, माझी काकाची मुलगी मग करत चालू, होती ते, मग मी मला नाही सांग, करत. इतके मुलं आता इथं कंटिन्यूस त्यांचं लक्ष लावून ठेवलेलं आहे त्यांनी, त्यांचं लक्ष खराब करायला आलाय का तू इथं? नाही, आता तू चालू जॉईन झालो मी, तुला माहिती नाही आता आणि तू लगेच कमेंट करायचं, डाऊन कमेंट करायची किंवा काय करायचं आणि इथून डायन भेटवायचं. जे मुलं कंटिन्यू करतात त्यांना पण प्रॉब्लेम आहे. मला मीटिंग नाही केली तू आता, मीटिंग तुला करणार पण नाही. मीटिंग ऑफ करून घे, मला पर्सनली कॉल करून बोलून घेतो, ठीक आहे? हां चालेल. इनपुट डिवाइस, जसं मी माऊसने काम करतोय माझ्या, आणि माऊसने इनपुट मिळतात, ठीक आहे. माऊसने इनपुट मिळतो ना, माऊसने, कारण की कम्प्युटरला इन्फॉर्मेशन जाते आतमध्ये. तर मग लाईट पेनचं पण बिलकुल सेम काम असतं. लाईट पेन आल्याने काय माहिती का, हे जे मी लिहायला मला अडथळा येतो ना, तर लिहिताना एकदम एक पण आन्सर माझं चुकणार, एकदम चांगल्या लाईटिंगमध्ये मी तर लिहू शकतो, पण माऊसने ते जमत नाही. म्हणून लाईट पेन काय यूज करतात हे पण समजलं तुम्हाला. आणि लाईट पेन, माऊस इनपुट आहे तर लाईट पेनसुद्धा इनपुट आहे. बाकी इनपुट डिवाइस कोणते असतात, आपलं लेक्चर बाकी आहे नवीन विद्यार्थ्यांना, समजेल तुम्हाला आरामात, काही टेन्शन नका घेऊ, ठीक आहे. चलायचं पुढे. लिब्रे ऑफिस कैल्क में सम फंक्शन का उपयोग किसके लिए किया जाता है? चला पटापट सांगा आता, इथून पटापट घेऊ आपण. एडिशन, राइट आंसर है. लिब्रे ऑफिस राइटर में फाइंड एंड रिप्लेस की शॉर्टकट कुंजी क्या है? फाइंड अँड रिप्लेस. फाइंड अँड रिप्लेस इथं करून दाखवेल मी. बघा, मला जर का फक्त फाइंड करायचं आहे लिब्रे ऑफिस रायटरमध्ये, तर कंट्रोल एफ करेल, हा बॉक्स शो झाला इथं, ठीक आहे. आधी नव्हता तो, बघा गॅप करू, गॅप केला, आता नाही आहे. आता कंट्रोल एफ करेल, आला, म्हणजे रिप्लेस करायचं ऑप्शन येते का, नाही येते. पण जेव्हा मी कंट्रोल एच करेल ना, कंट्रोल एच, तर मला फाइंड अँड रिप्लेस म्हणजे जे नाव मी शोधेल त्यालाच रिप्लेस करायला मला ऑप्शन मिळतं. म्हणून राईट आन्सर तुम्ही मला सांगायचं आणि कंटिन्यू आपण जायचं. प्रॅक्टिकल करून दाखवलं, कंट्रोल एच. कंट्रोल येता. परत एकदा प्रश्न वाचून घ्या आणि राईट आन्सर देऊन चालायचं आहे. चला कंटिन्यू करू पुढे, मुलांना टाईम झालेला आहे आता. लिब्रे ऑफिस इम्प्रेस का उपयोग किसके लिए किया जाता है? श्रावणी आणि रितिकाने पटापट आन्सर द्यायचे. लिब्रे ऑफिसचा यूज कशासाठी यूज होतो, ठीक आहे. नसेल माहिती तर एकदा मला विचारू शकता तुम्ही आत्ताच. प्रिंटिंग प्रेझेंटेशनसाठी जसं आपण पॉवर पॉईंट यूज करतो तसं इम्प्रेससुद्धा यूज करतो. श्रावणीला चांगल्या पद्धतीने क्लिअर आहे, फक्त रितिकाचा प्रॉब्लेम आहे. रितिका तुला माहिती आहे का? रितिका गेली का मीटिंगमधून? अरे बापरे, डेंजर काम आहे म्हणतो. चला, बगल में छोरा गली में ढिंडोरा. लिब्रे ऑफिस में सेव अस की शॉर्टकट कुंजी क्या है? कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस. राईट आन्सर, एकदम राईट आन्सर. 26. लाइब्रे ऑफिस कैल्क में सेल को मर्ज करने के लिए कौन सी की का विकल्प उपयोग किया जाता है? मर्ज सेल. एकदम राईट आन्सर आहे. पण मर्ज सेल हे ऑप्शन आहे, तुम्ही करून
श्रावणी तू हे केलेलं आहे ना माझ्यासमोर, हे तुझं झालेलं आहे, हे माझ्यासमोर तू केलेलं आहे हो. शिफ्ट H7 झाली गोष्ट. तुझं स्प्रेडशीट तर तुला माहितीच आहे, ठीक आहे. लिब्रे ऑफिस हे पण आता तुला मी इकडे दाखवलं करून, ठीक आहे. ॲडिशन सम आपण कॅल्कमध्ये केले होते ना, हो केलं है ना? होतं. हे पण आपले तुला प्रॅक्टिकल, हे प्रश्न तुला कळताय म्हणजे पूर्ण आहे ना, याच्यात काही डाऊट्स नाही ना. नाही. हां, मर्ज सेल आपण केलेलं आहे का, एखादा सेलला मर्ज करायला शिकलेलो आहे का आपण? हो झालंय ते पण. माझ्या हाताने मी तुला सांगितलं ते पण, ठीक आहे. बोल्ड लिब्रे ऑफिस रायटर में बोल्ड करने के लिए शॉर्टकट कुंजी क्या है, याचं पण लवकर आन्सर सांगून दे मला, Ctrl+B. हे ना, हे पण सोपं आहे. Ctrl. लिब्रे हो. ऑफिस कैल्क में ऑटो सम का उपयोग किसके लिए किया जाता, किसके लिए होता है. आता हे थोडका विचारासारखा प्रश्न आहे. ऑटो ॲडिशन. ऑटो सम का उपयोग किसके लिए होता है, स्वचलित जोड़, स्वचलित ऑटो घटाव, ॲडिशन केली ऑटो होतं. ॲडिशन है ना. आता सम कशासाठी होतो, तो ॲडिशनसाठी होतो, हे तर तुला माहिती आहे. आणि जर का ऑटो लागतोय तो ऑटो कशासाठी लागेल, ऑटो तर तुला माहिती ना, ऑटो ऑटोमॅटिकली, आणि ऑटोमॅटिकली म्हणजे स्वचलित, हो. आणि ऑटो ॲडिशन हे त्याचं राईट आन्सर येईल. आणि हे राईट आन्सर आहे का एवढं बघून घे फक्त. बरोबर है सर. ना. लिब्रे ऑफिस राइटर में सेंटर अलाय की शॉर्टकट कुंजी क्या है, हे तर तुला माहिती आहे. Ctrl+C. तर कंट्रोल तुम्ही सांगितलं होतं ते. है ना, हे पण माहिती आहे. राइट आंसर. लिब्रे ऑफिस कॅल्क में इन्सर्ट चार्ट की शॉर्टकट कुंजी क्या है, इन्सर्ट चार्ट. आता हे थोडा गुंतवणारा प्रश्न आहे, एकदा प्रॅक्टिकल करून दाखवून देऊ का, शेवटचा आहे ना 30 वाला, है ना. F12. काय आहे, F12 आहे ना. इन्सर्ट चार्ट एकदा मी प्रॅक्टिकल करून दाखवतो 12. की नेमका चार्ट कसा. F12 आन्सर आहे ना. आता मला बघावं लागेल हो सर. कारण की मी पण केलं नाही प्रॅक्टिकल, ठीक आहे. एकदा बघून यायचं, मला काय आठवण येत नाही. काय आन्सर F12 ना, F12. चला F12 इन्सर्ट चार्ट नाही झाला बेटा, F12 नाही झाला. F11 हेडिंग आली. F12 ने काहीच होत नाही, ठीक आहे. F12 ने झाला नाही. F2 आणि F3 ट्राय करून बघतो. F2 फॉर्म्युला बारमध्ये आलो. F3 इन्फॉर्मेशन ऑटो टेक्स्ट शॉर्टकट नॉट फॉर्म, ठीक आहे. आणि तू जे सांगितलं ते F12 काम करत आहे की नाही काय माहिती. F11 राईट आन्सर F12 आहे त्याचं, कारण की याच्याने हिडिंग होते F12 ने, बरोबर. F11 ने हिडिंग होते, ओके. F3 ने काय होते, F3 ने ऑटो टेक्स्ट शॉर्टकट के होते, ठीक आहे. आणि F1 ने काय, F2 ने होतं आहे फॉर्म्युला टेक्स्ट बारमध्ये. राईट आन्सर आहे. आता सध्या ही की काम करत नाही आपल्या कम्प्युटरमध्ये, ठीक आहे. F12 काम करत नाही आहे, बाकी F12च त्याचं राईट आन्सर आहे, कारण की बाकीच्यांचं यूज तर वेगळ्या ठिकाणी होतो आहे, बरोबर ना. कळते मुलांनो. आपण F11 यूज केला ना, F11 कुठे होत होता, हेडिंगसाठी, हेडिंग येत होत्या. F2साठी आपला फॉर्म्युला बारमध्ये जात होता, आणि F3मध्ये ऑटो करेक्ट काहीतरी ऑटो करेक्ट टेक्स्ट येत होता. यांचे तर वेगवेगळे काम आहे, पण F12चं आपल्याला काम सापडलं नाही फक्त तिथं, आहे ना, म्हणून F12 त्याचा आन्सर आहे, ठीक आहे. माझी की काम करत नाही कीबोर्डची, म्हणून ते झालं नाही आहे तिथं, ठीक आहे. बाकी आपले प्रश्न सगळे संपले. मी पुढच्या वेळेस पण प्रयत्न करेल आणण्याचा. प्रत्येकाने ह्या लेक्चरला अटेंड राहायचं. ज्याला PDF पाहिजे असेल त्याने फक्त सांगून द्यायचं, मी आन्सर देऊन देईल, ठीक आहे. कळलं सगळ्यांना. प्रश्न कसे होते, ज्या मुलांनी कंटिन्यू थांबले असेल त्यांना असा कधीच प्रॉब्लेम आहे नाही एक्झामला, शब्द आहे माझा, ठीक आहे. सगळं एक्सप्लेनेशन होतं, आणि प्रत्येक वेळेस काय काय प्रश्न पुन्हा पुन्हा येतात, बरोबर ना. आणि बाकी आपल्याला ते शिकवलंच आहे. तर गुड नाईट सगळ्यांना. वेळ खूप झालेला आहे, प्रत्येकाने आपापली प्रेझेंटी लावायची आहे, आणि प्रत्येकजण प्रेझेंट होतं इथं, आहे ना. प्रत्येकाची आजची प्रेझेंटी लावून देईल मी माझ्या पद्धतीने. श्रावणी सॅटर्डे संडे यायचं आहे, अजून मी काही बाकीच्या नोट्स पाठवेल त्या पण करायच्या बेटा तू, ठीक आहे.
बाकी तुझी प्रिपरेशन हो सर. बरोबर आहे. तर फोकस कशावरती करायचं आहे स्टार्टिंगला मी तुला सांगून देतो. सध्यासाठी मी जोपर्यंत शिकवतोय लिब्रे ऑफिस रायटर कॅल्क याच्यावरती थोडा जास्त फोकस दे, कारण की याच्यावरती जास्त हे झालं म्हणजे याच्यातला कोणताच क्वेश्चन तुझ्या सुटायला नको. झाली गोष्ट. ते चांगलं झालंय सर माझं. झालेलं आहे का ते चांगलं? हो. लिब्रे ऑफिस कॅल्क, इम्प्रेस आणि रायटर हे फक्त चांगलं. शॉर्टकट की मध्ये थोडंसं कन्फ्युज होते मी बस. कशात? शॉर्टकट कीज. शॉर्टकट कीज. मग शॉर्टकट कीजचं आणेल मी आता एक वेळेस, ज्याच्यात ऑल शॉर्टकट कीज असतील. ठीक आहे, चालेल ना? मी PDF पण टाकून देईन तुम्हाला. हो. आणि ते मटेरियल सगळं तुम्हाला टेलिग्रामवरच भेटेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. चालेल. गुड नाईट सगळ्यांना. ज्यांना रेकॉर्डेड पाहिजे असेल ते रेकॉर्डेड घेऊ